ते 55च्या पुढचे जे लोकं आहेत, त्यांच्यामध्ये ऑलरेडी गुडघ्याचे त्रास अनेकांना असतात. खाली उठता-बसता येत नाही. बॅक पेन्स असतात. म्हणजे त्यांची जी काही लाईफस्टाईल आत्तापर्यंत होती, त्याच्यामुळे जे डॅमेज झालेलं आहे, ते झालेलंच आहे. तर आता त्यांना पुढचं जे लाईफ आहे, हे जास्तीत जास्त हेल्दी राहण्यासाठी आणि त्यांचं मेडिकेशन कमी करण्यासाठी आपण त्यांना छोटे-छोटे काय टिप्स किंवा काय गाईडलाईन्स देऊ शकतो? वडापाव, समोसा वगैरे या सगळ्या गोष्टींचं जे क्रेव्हिंग होतं, हं. ब्रेड पकोडा वगैरे अशा हां. सगळ्या गोष्टींचं, ते आठवड्यातनं एकदा तुम्ही ह्या वेळेत खाऊ शकता. आजकाल लोकं जिमिंग करतात, डायटिंग करतात, प्रॉपर न्यूट्रिशनकडे जाऊन वगैरे पण डायट घेतात. तरीसुद्धा साइड बाय साइड हे सगळे इफेक्ट्स होत असतात, आजारपणं येत असतात. तुम्ही काय करताय, डाएट करेक्ट करत नाही आहात. इन्फ्लमेशन बॉडीमध्ये तसंच आहे. इन्फ्लमेशन स्ट्रेसमुळे आहे. ते बॉडीमध्ये तसंच ठेवलंय आणि तुम्ही अजून वरून हार्टलाही अजून स्ट्रेस देताय, बॉडीला अजूनही स्ट्रेस देताय. मग हार्ट फ्लिकर म्हणजे आपण जसं म्हणतो फ्लिकर होतात हं, गोष्टी. हं, हार्ट हं. कसं एका रिदममध्ये पंप पंपिंग करत असतं. ते मग बऱ्याचदा थांबून जातं. त्याला कार्डियाक अरेस्ट म्हणतात. जनरली सगळेच जण सगळे पदार्थ खात असतात. पण ते कोणी कोणते खावे किंवा कोणी कोणते खाऊ नयेत असं काही त्याला असतं का? म्हणजे आपण सो लंचमध्ये मी म्हणेन की 25% तुमचा फायबर गेलं पाहिजे, 25% तुमचं प्रोटीन गेलं पाहिजे पोटात. हं. मग उरलेल्या 25% मध्ये तुमची भाजी. नमस्कार, मी शर्मिला. पुन्हा एकदा मेहरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आज डॉक्टर्स डे आहे. सो डॉक्टर्स डेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर म्हटलं की मेडिसिन, ट्रीटमेंट्स ह्या सगळ्या येतात. पण आज आपण हेल्थी लाईफस्टाईलकडे कसे वळणार आहोत? विदाऊट मेडिकेशन आपल्याला हेल्थी लाईफ जगता येऊ शकतं का? आणि कसं जगायचं? यासाठी मार्गदर्शन करायला आपल्याकडे आज डॉक्टर शमा कुलकर्णी आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत. हेल्थ विदाऊट मेडिकेशन. नमस्कार. मी डॉक्टर शमा कुलकर्णी. मी गेले 13 वर्ष होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे आणि होमिओपॅथीसोबत होमिओपॅथीमध्ये एक रूल आहे, की कंप्लीट क्युअर कधी होतो? तर आपण जेव्हा डायट आणि लाईफस्टाईल करेक्शन करतो मेडिसिनसोबत, तेव्हाच तो हेल्दी वेमध्ये आपण त्याला क्युअर करतो. तर त्याच्यासाठी आज आपण विदाऊट मेडिसिन किंवा मेडिसिन्स काही-काही डिसीजेसमध्ये ज्यांना लागलेले असतात, ते आपण कमी कसे करू शकतो आणि ज्यांचे पूर्णतः आपल्याला बंद करता येतात, त्यांचे मेडिसिन बंद करून आपण हेल्दी लाईफस्टाईल कसं जगू शकतो. लाईफ विदाऊट मेडिसिन याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. अ, तर शमा आपली एक हिरकणी आहे, कृपा क्रिएशन्स म्हणून. तर ती स्वतः क्रोशेचे दागिने बनवते. हो. क्रोशापासून स्वतः डिझाइन करते आणि स्वतः बनवते. तिचे अनेक वेगळ्या प्रकारचेही दागिने आहेत. पण क्रोशा हे दागिने हे तिची स्पेशालिटी आहे आणि ह्याच्यामुळे स्किनला त्रास होत नाही. लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाही वापरू शकतो. तर हे खास गिफ्ट तिच्यातर्फे तुम्हाला आहे. थँक यू. थँक यू व्हेरी मच. आता आपण बोललो तर खरं की हेल्दी लाईफस्टाईल. पण सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की हेल्दी लाईफस्टाईल कशाला बोलायचं? किंवा माणूस हेल्दी आहे, हे आपण कसं ठरवायचं? माणूस बघा हेल्दी म्हणजे आपण माइंड पासून आपली हेल्थ चालू होते. सो मेंटली आपण किती स्ट्राँग आहोत, किती स्टेबल आहोत, आपल्याला प्रत्येक सिच्युएशनमध्ये म्हणजे काही-काही लोकं असतात पटकन पॅनिक होतात किंवा काही-काही लोकांना एकदमच घाबरायला होतं. हं. काही नवीन गोष्टी करायला जातात ते घाबरतात. सो पहिले तर आपला कॉन्फिडन्स हा असला तर आपण सगळ्याच दृष्टीने हेल्दी राहतो. सो त्याच्यामध्ये कॉन्फिडन्समध्ये आपल्याला पहिलं येतं मेंटल हेल्थ येते. सो मेंटली आपण जितके स्ट्राँग असतो, तितकेच आपण हेल्दी असतो. माइंड आपण जसं आपण म्हणतो, की आपल्याला लागलं तर आपल्याला दिसतं. पण माइंडला लागलं तर दिसणार नाहीये. तर ते माइंड आपल्याला प्रत्येक बॉडी पार्टमधनं दाखवत असतं, की हं. माझा कुठेतरी इम्बॅलन्स झालाय. सो त्याच्यात सर्वात पहिले लिस्ट इम्पोर्टंट ऑर्गनवरती दाखवतं ते म्हणजे आपले केस, स्किन आणि नेल्स. सो आपले केस, स्किन आणि नेल्स खूप हेल्दी असतील आणि आपल्याला बाकी काहीही पोटाचं किंवा कसलेच काही विकार नसतील, तर आपण पूर्णपणे हेल्दी आहोत. पण आत्ताच्या जगात बघायला गेलं तर एन्व्हायर्नमेंटमुळे म्हणा किंवा स्ट्रेसमुळे कोणीही
पूर्णपणे हेल्दी नाहीये हं. आता. इट इज अ व्हेरी सॅड पार्ट, की कोणीच हेल्दी नाहीये. पण त्यातल्या त्यात ज्यांना फक्त स्किन किंवा हेअर लॉस आहे, हेअर ग्रेइंग आहे, याचे जर आजार असतील, तर त्यातल्या त्यात आपण म्हणू, की ते एकदम फर्स्ट लेव्हलला आहेत आणि ते पटकन रिव्हर्स होण्यासारखे आहेत. कारण आपले हेअर आणि जे स्किन याच्यासाठी आपल्याला बॉडीमध्ये ॲब्झॉर्प्शन लागतं पोटामध्ये हं. न्यूट्रिशनचं. सो ते पोटात गट आणि माइंड पण आपलं कनेक्ट. कनेक्टेड असतं. सो गट आणि माइंड चांगलं असेल, बॅलन्स्ड असेल, तर आपलं न्यूट्रिशन पण प्रॉपर राहतं आणि त्याच्याने आपलं हेअर आणि हे सगळं प्रॉपर असतं. अर्थात त्याच्यासाठी आपण तिसरा स्ट्रेस न्यूट्रिशन थ्रू दिला नाही पाहिजे बॉडीला. जितकं आपण हेल्दी खाऊ, तितकं आपण हेल्दी राहू. सो हेल्दी माइंड इज हेल्दी बॉडी. हे हेल्दी लाईफ आधी काही वर्षांपूर्वीची हेल्दी लाईफची डेफिनेशन आणि आताची हेल्दी लाईफची डेफिनेशन खूप बदललेली आहे. आता आपण म्हणतो, की आपण मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये जगतो. तर मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये जगत असताना आपल्या सगळ्याच सवयीच बदलून गेलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या सवयींचे काय परिणाम आपल्या शरीरावर होतात? बेसिकली पहिले तर आपली मोबिलिटी कमी होते. आपण काय झालंय ना, पूर्वीची लोकं किंवा आपण इव्हन 15-20 वर्षापूर्वीचं घेतलं तर अ, अगदी फार-फार तर लक्झरी म्हणजे खूप लक्झरियस लोकांकडे कार किंवा स्कूटर होती. बरोबर. बऱ्याचदा लोकं चालत जायचे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायचे, की हं. ज्याच्यातनं आपलं चालणं होतं. पण आता काय झालंय, आता मोबिलिटी खूप कमी झाली आहे हं. आपली. आधीचे लोकं कार्बोहायड्रेट ब्रेकफास्टमध्ये हाय कार्बोहायड्रेट का खायचे? आधी म्हणायचे, की राजासारखा हं. ब्रेकफास्ट तुम्ही केला पाहिजे. बरोबर. ब्रेकफास्ट लाइक अ किंग हं. असं म्हणायचे. सो त्याच्यामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट जेव्हा जास्त खातात, तर ते तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देतं. सो जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट खाऊन बाहेर पडताय, तुम्ही सायकलवर जाताय, चालत जाताय, तर ते तुम्हाला इन्स्टंट एनर्जी त्याच्यासाठी होती तेव्हा. पण कार्बोहायड्रेट्स नाश्त्यामध्ये म्हणजे कोणते पदार्थ आहेत? ऑलमोस्ट जे आपले सगळे नाश्त्याचे आपले पराठे, डोसा, इडली, पोहे, उपमा हे कॉमन आहेत कार्बोहायड्रेटमध्ये, हाय कार्बोहायड्रेटमध्ये. अच्छा, मग आपण सालोसाल म्हणजे अगदी 15 वर्षापूर्वी आपण लहान असतानाही तेच खात होतो नाश्त्यामध्ये आणि आताही आपण नाश्त्यामध्ये जनरली हेच पदार्थ खाल्ले जातात. तर मग हे मोबिलिटीला जर कमी झाली आपली आणि हे आपल्याला जास्त युजफुल नाहीये, तर मला वाटतं की हे आधी अनेकांना माहितीच नाही माहिती की नाहीये. याच्यातून आपल्याला प्रॉब्लेम होतोय. तर नाश्त्यामध्ये म्हणजे आपल्याला काय चेंजेस केले पाहिजेत? नाश्त्यामध्ये चेंजेस म्हणजे कार्बोहायड्रेट तर आपल्याला खायचेच आहेत. कार्बोहायड्रेट आपल्याला मायनस करून चालणारच नाहीये. हं. कारण ती आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतं. हं. जरी आपण इमोबाईल नाही म्हणता येणार, पण आपण माइंडनी खूप काम करत असतो बरोबर. आता हं. रादर दॅन फिजिकली. सो त्याच्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेट पाहिजे, पण त्याच्यामध्ये बॅलन्स पाहिजे. हां. सो पहिले आपण स्टार्ट करताना ब्रेकफास्टमध्ये बॅलन्स जो आहे ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये, जो आहे तो पहिले फायबरनी स्टार्ट करायचा. ओके. फायबर कसं आहे ना, फायबर म्हणजे आपले सॅलड्स झाले, सॅलडचे व्हेजिटेबल्स झाले आणि फ्रुट्स हं. हे मेन हाय फायबर आहे किंवा ओट्स हं. हे हाय फायबर आहे अच्छा. आपल्यासाठी. सो फायबर काय होतं ना, फायबर हे रॉ फॉर्ममध्ये आपण घेतो. हं. तर बॉडीला ते डायजेस्ट करायला वेळ लागतो. हं. ते लो इन कॅलरी आहे, लो इन कार्बोहायड्रेट आहे, बट हाय इन फायबर आणि हाय इन व्हिटॅमिन्स. हं, हं. आपले जे काही भाज्या आहेत त्या सगळ्या व्हिटॅमिन्समध्ये हाय आहेत. तर जितक्या तुम्ही कच्च्या भाज्या घ्याल किंवा अगदी थोडं आपण ऑइलवरती सॉटे करून हं, घेतो हं. तशा किंवा फ्रूटनी स्टार्ट कराल. अगेन फ्रूटनी पहिले स्टार्ट करायचं असेल तर उठल्या-उठल्या फ्रूट खाणं हे बरोबर नाहीये. अच्छा. उठल्या-उठल्या तुम्ही पहिले तर साधं पाणी, हं. गरम पाणी पण नाही, थंड पाणी पण नाही, हो. कोमट पाणी पण नाही हं. किंवा आपण जे म्हणतो जीरा वॉटर हां. हे सगळं नाही. पहिले 1 ते 1.5 ग्लास ज्यांना सवय नाहीये त्यांनी 1 ग्लासाने म्हणजे स्टार्ट करायचं. त्यांनी 1 ग्लास साधं पाणी पहिले प्यायचं उठल्याच्या 15 मिनिटात. अच्छा. आयडियली हे मी स्वतः पण करते, की आपण ब्रश करायच्या आधी ते पाणी प्यायचं. हं, हं. कारण आपले जे तोंडात बॅक्टेरियाज आहेत, इसेन्शियल बॅक्टेरियाज, हं, हं. मायक्रोबायोम म्हणतो त्याला आपण, गट बॅक्टेरिया. ते आपल्या पाण्या थ्रू पोटात जातात. अच्छा. नंतर ब्रश करायचा. हं. मग आपण काहीतरी ड्राय खायचं ओके. एखादं. ज्याच्याने काय होतं आपलं रात्रीचं जे फास्टिंग झालेलं असतं, हं. ॲसिड पोटात दर 2-3 तासाला सुटत असतं हं, हं. डायजेशनसाठी.
रात्री ते कमी असतं. सकाळी सनराईज टू सनसेट ते जास्त असतं. हं. सो त्यावेळेला ते जे ॲसिड आलंय, बऱ्याचदा काय होतं लोकं पहिला चहा पितात. हं. तो सर्वात वाईट आहे. कारण ॲसिड आहे, पोटात ऑलरेडी आग लागलीये. हं. तुम्ही चहाने त्याच्यात आगीत तेल ओतण्याचं काम करता. ओके. सो पहिले ते ॲसिडला म्हणजे त्या आगीला आपल्याला विझवायचंय. हं. त्याच्यासाठी आपण एखादं ड्रायफ्रूट म्हणजे जसे आपण 4-5 बदाम सोक करून हं. किंवा वॉलनट्स प्रत्येक दिवशी वेगळं-वेगळं. ज्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल त्याला मनुका, काळ्या मनुका सर्वात चांगल्या. हं. अंजीर ते आपण त्यांना सोक करून फक्त कारण त्याच्यात आपण म्हणू हीट असते. हां. सो ती हीट नको आणि त्याच्यावर एक फायटिक ॲसिडचा लेयर असतो. हं. फायटिक ॲसिड म्हणजे अँटी न्यूट्रिएंट असतं. सो ते तुम्ही जास्त वेळा कन्झ्युम केलं इव्हन ओट्स हं. त्याच्यावरती सुद्धा फायटिक ॲसिड असतं. अच्छा. सो ते तुम्ही सोक करायचे. ओट्सला तुम्ही इन्स्टंट ओट्सला 15-20 मिनिटं सोक केलं तरी चालतं. त्याच्यावरचा लेयर निघून जातो. पण आपले जे नॅचरल पदार्थ आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, हं, आपले हं. ग्रेन्स आहेत सगळे, त्याला ड्रायफ्रुट्सला ओव्हरनाईट सोक करायला पाहिजे. हो. की ज्याच्याने त्या अँटी न्यूट्रिएंटची लेयर निघून जाते हं. आणि आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन मिळतं. नाहीतर काय होतं पहिले-पहिले थोडं न्यूट्रिशन मिळतं. हां. पण अँटी न्यूट्रिएंटचे आपल्याला थिन लेयर फॉर्म होते पोटामध्ये ओके. आणि मग न्यूट्रिशन जरी आपण किती हेल्दी खाल्लं तरी प्रॉपर मिळत नाही. हं, हं. सो त्याच्यामुळे आपण हेल्दी वेमध्ये कसं खायचं, हेल्दी कुकिंग कसं करायचं, हं. हे सगळं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं जातं. अर्थात आता ब्रेकफास्टवरती मी म्हणेन पहिले हे सगळं खाल्ल्यानंतर एक अर्धा पाऊण तासाने तुमचा ब्रेकफास्ट झाला पाहिजे. चहा, कॉफी नाही. हं, हं. पहिली. बऱ्याच लोकांना सवय असते, की 2 बिस्किट आणि चहामध्ये त्यांचा ब्रेकफास्ट होतो. तो ब्रेकफास्ट नसतो. नसतं. मग तेव्हा तुम्ही यू कॅन स्टार्ट विथ अ फ्रूट किंवा एखादी काकडी असं काहीतरी सॅलड सारखं तुम्ही करून खाऊ शकता. मग तुमचा दुसरा पोर्शन आला पाहिजे प्रोटीन. हं. मग तुम्ही नॉन-व्हेजमध्ये तुम्ही बेसिकली सकाळच्या वेळेला एग्ज हे खूप हं. चांगलं आहे. बॉइल्ड एग असेल किंवा ऑमलेट ज्याच्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स घातले, तर मग तुम्हाला सॅलड करायची गरज नाही. हं. तुम्ही एक प्रॉपर खूप व्हेजिटेबल्स घालून 1-2 अंड्याचं ऑमलेट केलं. 2 अख्खी अंडी नॉर्मली सगळ्यांना रिकमेंडेड आहे. त्याच्याने वेट मेंटेन राहतं किंवा ज्यांचं वेट जास्त असेल त्यांचं लूज होतं. ओके. पण 2 अख्ख्या अंडींच्या वरती नाही. नाही. मग तुम्ही एग व्हाईट खाऊ शकतात. हं. अगदीच अजून भूक असेल तर एग व्हाईटचं तुम्ही ऑमलेट करा किंवा त्याचं नुसतं व्हाईट पार्ट खा आणि बलक काढून टाका. हं, हं. असं करायचं. मग त्याच्यासोबत तुम्हाला कार्बोहायड्रेट पाहिजे. कारण प्रोटीनला डायजेस्ट करायला आपल्याला कार्बोहायड्रेट लागतं. प्रोटीन आणि फायबरला आपल्याला बॉडीला इंटरनली सुद्धा एनर्जी लागते. हं. जशी आपण बाहेरून चालून वगैरे एनर्जी आपण एक्झॉस्ट करतो आपल्या बॉडीची, तशी आपल्याला इंटरनली सुद्धा बॉडी काही ना काहीतरी चालू असते. हां. फंक्शन्स चालू असतात आपले. त्याच्यासाठी एनर्जी लागत असते. राइट. सो त्याच्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेट पाहिजे. सो तेव्हा मग तुम्ही एखादा त्याच्यासोबत म्हणजे जसं एग ऑमलेट असेल त्याच्यासोबत तुम्ही एक होल ग्रेनचा ब्रेड घ्या हं. किंवा आजकाल सारडो ब्रेड्स चांगले असतात कारण ते फर्मेंटेड असतात. सो हं. ते कॅलरीमध्ये कमी असतात. न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याची चांगली असते ओके. किंवा मग त्याच्यासोबत मग तुम्ही थोडासा उपमा कारण ऑलरेडी आपण नॅचरली काय होतं, की आपण एक पोर्शन आपला याचा फायबरचा खातो, एक पोर्शन प्रोटीनचा घेतो. हं. तर अर्ध्याहून जास्त पोट आपलं भरतं हां. त्याच्यामध्येच बरोबर. आणि ते फॅटमध्ये कन्व्हर्ट होत नाही. हं. ग्लुकोज जे आपण कार्बोहायड्रेटमधनं ग्लुकोज जे कन्व्हर्ट होतं आणि एक्सेस ग्लुकोज मग फॅटमध्ये कन्व्हर्ट होऊन बसतं. हां. म्हणून मग आपल्याला ते कमी करायचं असेल, ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा ज्यांची म्हणजे ओबेसिटी आहे, त्यांच्यासाठी तर हे खूप चांगलं आहे. आणि त्याच्याने आपल्या बॉडीला स्ट्रेस येत नाही. अच्छा. कारण काय होतं बॉडी आहे ना, तुम्ही सतत कार्बोहायड्रेट खात राहिला ना, हं. तर माइंडला काय वाटतं, की अरे बॉडी ना स्ट्रेसमध्ये आलीये कुठल्यातरी. तर आता आपण जे काही हे खातोय, हे ग्लुकोज जे आहे, ते फॅटमध्ये कन्व्हर्ट करून ठेवू. कारण जेव्हा आपल्याला फिअरमध्ये आपण जेव्हा असतो, तेव्हा हं. फ्लाइट आणि फाईट सिच्युएशन येते. हं. दोन्हीमध्ये आपल्याला एनर्जीची गरज आहे. आपल्याला पळायचं असेल त्या फिअरमधनं जसं जंगलात वाघ समोर आला, हं. अगदी जंगली वाघ समोर आला, तर आपण ज्या सिच्युएशनमध्ये जातो, की एक 10 सेकंद आपण स्तब्ध फ्रीज. होतो. त्याच्यामध्ये आपली बॉडी अॅनलाईज करते, की हा वाघ छोटा आहे, तर याला आपण फाईट करू शकतो हं. का हा आपल्या याच्या बाहेर आहे, आपण पळायचंय पळायचं. आता इथून. तर दोन्हीसाठी आपल्याला एनर्जी लागणार आहे. तर सतत काय होतं, आपण असा एन्व्हायर्नमेंटल स्ट्रेस आहे, तुमचा जॉब स्ट्रेस किंवा ओव्हरऑल एक्सटर्नल स्ट्रेस आहेत आणि त्याच्यासकट तुम्ही खाऊन सुद्धा बॉडीला स्ट्रेस देताय आणि बॉडीला इंडिकेट करताय, हं, हं. की बॉडी स्ट्रेसमध्ये आहे. सो अच्छा. प्रत्येक ग्लुकोज
तुमचं इन्स्टंट एनर्जीमध्ये नाही, मग ते फॅटमध्ये कन्व्हर्ट होऊन बसतं कारण मोबिलिटीच नाहीये. ओके. आणि मग ते फॅट स्टोर्ड राहतं, की जेव्हा केव्हा गरज पडेल, तेव्हा हे फॅट ब्रेकडाउन होऊन ग्लुकोज आणि एनर्जीमध्ये कन्व्हर्ट. अच्छा. सो त्याच्यासाठी आपण हे करेक्शन्स करतो. आणि काय होतं जसा स्ट्रेस बॉडीला वाटतो, की स्ट्रेस आहे खाण्याने पण. कारण जरी एखाद वेळेस नसेल, पण एखाद्याची लाईफस्टाईलच सेडेंटरी आहे, नुसतं बसून आहे. हां. त्याला जास्त काही स्ट्रेस पण नाहीये. अर्थात असे फार कमी असतं आता, पण त्यातल्या त्यात म्हणजे आपण लहान मुलांमध्ये बघू शकतो, हां. की नुसते सेडेंटरी आहे. ॲक्टिव्हिटी काही नाहीये. टीव्ही समोर बसून आहे. हं. त्यांना टॅब द्या, मोबाईल द्या, टीव्ही द्या, हो. ते समोर बसून आहेत. त्याच्या ते दाखवून त्यांना खाऊ घालतात. हं. त्यांना फूडचं टेक्स्चर कळत नाहीये काय आहे. बरोबर. हं. ते नुसते बसून आहेत. सो त्यांच्यासाठी मग ती चाइल्डहूड ओबेसिटीमध्ये कन्व्हर्ट होतं कन्व्हर्जन. किंवा चाइल्डहूड अर्ली थायरॉइड हं, हं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते कन्व्हर्ट होतात. अर्ली कोलेस्ट्रॉल, अर्ली डायबिटीज सुद्धा आपल्याला 12 वर्षाची हो. मुलंही डायबिटीज हे तर खूप दिसतंय आज. आपण नुसते बोलतो, की आजकाल डायबिटीज लहान मुलांच्यात येतोय किंवा हे सगळे आजार लवकर वयापासून यायला लागलेले आहेत. तर ते त्याचं कारण मेन म्हणजे आपल्या डाएट कसं आपण खातोय त्या पद्धतीवरतीच आहे. कारण आपल्याला एक माइंडसेट असतो, की मी घरचंच खातोय, पोहेच खातोय, उपमाच खातोय आणि माझ्या खाण्यात काही चूक आपल्याला दिसत. पण खाण्यात चूक नसेल तरी खाण्याच्या पद्धतीमध्ये त्या सिक्वेन्समध्ये आपण आपल्याला काही चूक आहे. करेक्शन्स केले, लाईफस्टाईलमध्ये जे आपण काही करेक्शन. करेक्शन्स केले. तर मला ना की हे सगळं आहे. पण आजकाल लोकं जिमिंग करतात, डायटिंग करतात, प्रॉपर न्यूट्रिशनकडे जाऊन वगैरे पण डायट घेतात. आणि तरीसुद्धा साइड बाय साइड हे सगळे इफेक्ट्स होत असतात, आजारपणं येत असतात. तर नेमकं कसं हे सांभाळलं? म्हणजे कोणी आपल्याला आता जनरली सगळेच जण सगळे पदार्थ खात असतात. पण ते कोणी कोणते खावे किंवा कोणी कोणते खाऊ नयेत असं काही त्याला असतं का? म्हणजे आपण इडली सांबार पण खातो आणि पोहे सुद्धा खातो. तर त्याच्यावरती नेमकं काय खाल्लं पाहिजे किंवा कोणी काय खाल्लं पाहिजे असं काही आपण सांगू शकतो? म्हणजे बेसिकली आपण रिजनल डायट जे आहे आपलं ट्रेडिशनल, आपण ज्या रिजनला बिलॉन्ग करतो किंवा म्हणजे सपोज आता एक्झाम्पल देते, की एखादा साउथ इंडियन आहे. हं, तो साउथ सोडून आता इकडे सेटल्ड आहे. महाराष्ट्रामध्ये हं, सेटल्ड आहे. सो इकडचं क्लायमेट जरी वेगळं असलं, हं, तरी पण त्यांचं जे रूट आहे हं, किंवा आपण डी म्हणतो जे हेरिडेटरी हं, त्यांचं जे हं, आहे हं, स्ट्रक्चर, ते तिकडचंच आहे. कारण पिढ्यानपिढ्या त्यांचे सगळे तिकडेच वाढलेले आहेत. तेच त्यांच्यामध्ये आलेल्या आहेत त्या गोष्टी. सो त्याच्यासाठी आपण त्यांना सांगणार नाही, की तुम्ही इथल्या क्लायमेटला इडली सांबार खाऊ खाऊ नका. इथे तुम्ही थालीपीठ खा किंवा मिसळ खा किंवा म्हणजे स्प्राउट्स खा किंवा असं हं, ते नाही करू शकत ते. हं, सो त्यांना आपण इडली सांबार म्हणजे पण त्याच्यातही अगेन जसं मी बोलले करेक्शन तसं पाहिजे, की तुम्ही फ्रूट पहिले खा किंवा एखादं तुमचं सॅलड खा पहिले काही, मग प्रोटीन घ्या. साउथ इंडियन लोकांमध्ये प्रोटीन चांगलं असतं. ते लोकं वेगळ्या-वेगळ्या डाळींचे डोसे हं, बनवतात. हं, सो तशा ह्याच्यानी पण तुम्ही प्रोटीन इंटेक चांगला मीटअप करू हं, शकतात आणि त्याच्यातनं कार्बोहायड्रेट मिळू शकतं. हं, हं, सो मी आपण जे म्हणतो ना, की "अरे, आता ही डायट करायला लागली, आता हिच्यासाठी वेगळं जेवण बनवावं लागेल." हं, तसं मी सजेस्ट करतच नाही. हं. फक्त तुम्ही या छोट्या-छोट्या गोष्टी करेक्ट करा. महाराष्ट्रीयनला मी सांगू शकत नाही, की तुम्ही उपमा, पोहे, थालीपीठ खाऊ हे नको. जे बेसिक आहे ते खाऊ नको हे नाही सांगू शकत. हं, पण किंवा पंजाबी माणसाला मी सांगू शकत नाही पराठे बंद करा हं, बरोबर. किंवा नॉर्थमध्ये ओव्हरऑल. तुम्ही पराठे बंदच नाही करू शकत. तुमचं जेनेटिकच तसं आहे. ते लोकं व्हाईट मक्खन हं, जे आहे ते यूज करतात. सो ते त्यांना डायजेस्टच होणार आहे. पण त्यांच्यासारखं आपण करायला गेलो, तर ते नाही होणार. हां. आपण बेसिकली आता आपण बऱ्याचदा वेस्टर्न कल्चर फॉलो करतो. हं, तर वेस्टर्न कल्चरमध्ये ते लोकं इन्स्टंट ओट्स, इन्स्टंट केलॉग्स हं, वगैरे जे हं, येतात त्याला कॉर्नफ्लेक्स वगैरे, हं, ते आपण याच्यामध्ये आणायला बघतो आपल्या हं, लाईफस्टाईलमध्ये. पण कसं आहे हे फार म्हणजे कॉन्ट्रोव्हर्शियल पण टॉपिक आहे हा, की ह्या ज्या कंपनीज आहेत ना, यांचे इंडियासाठी नॉर्म्स वेगळे आहेत ओके. आणि यूएस किंवा बाहेरच्या देशांकरता हं, स्पेसिफिकली युरोपियन आणि यूएस, आफ्रिकन वगैरे कंट्रीज, ऑस्ट्रेलियन कंट्रीज हं, हं, याच्यासाठी खूप वेगळे आहेत. हं. त्यांच्याकडे खरंच ते हेल्दी फूड आहे. अच्छा. पण आपल्याकडे जे केलॉग्स किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ते त्यांचं वेस्ट प्रॉडक्ट आहे.
हं. की ते वेस्ट प्रॉडक्ट आपल्याला पॅकेज करून इकडे इंडियामध्ये हेल्दीच्या नावाखाली देतात आहे. हं, हं, हं. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आता बरेचसे लोकं केसेस करतात आहे अशा सगळ्या गोष्टींवरती इन्फ्लुएन्सर्स जे आहेत, हेल्थ इन्फ्लुएन्सर्स. सो प्रत्येक वेळेला तुम्ही मागे लेबल बघा ठीक. आणि जितकं तुम्हाला तिथे रिफाइंड दिसेल. मी मान्य करते, की प्रत्येकाला वेळ नसतो तेवढा ब्रेकफास्ट बनवायचा वगैरे. सो तुम्ही इन्स्टंट जरी काही आणताय ना, तर त्याच्यामध्ये पहिले लेबल बघा आणि हं. त्याच्यामध्ये हे रिफाइंड फ्लॉर, रिफाइंड कार्ब्स, रिफाइंड ऑइल आणि रिफाइंड शुगर हं. हे दिसलं तर घेऊच नका हो. पहिले. आपण आपल्याकडे घरी तर प्रीमिक्सेस करू शकतो. ते हां. करून ठेवू शकतो. आजकाल तुम्हाला YouTube आणि याच्यावरती हो. प्रीमिक्सचे पण तुम्हाला रेसिपीज येतात. सो तसा प्लॅन करून आपण इन्स्टंटली सकाळी काही वेळ नाहीये, हं, तर ते हं, हं. करून ते जास्त बेटर आहे. म्हणजे आपण एखादं छोटं केळं खाल्लं, चिकू खाल्ला, एखादं ॲपल खाल्लं पटकन हं, आणि मग एखादी इन्स्टंट रेसिपी बनवली हेल्दी. हं. ते त्याला आपण म्हणजे पॅकेज फूडपेक्षा आपण हेल्दी फूड घेणं जास्त गरजेचं झालंय आता आणि याचा अवेअरनेस येणं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला महिन्यातला एक वीकेंड काढून तो मील प्लॅन करावा लागतो. हं, जसे प्रीमिक्सेस बनवणं आहे, काही आहे. त्याच्यासाठी आपण एक वीकेंड काढायचा आणि रेफ्रिजरेट केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. हं. कारण रेफ्रिजरेशननी बिलो 5 डिग्रीज जेव्हा आपण ठेवतो, तेव्हा त्याच्यात मायक्रोबियल जे चेंजेस असतात, ते होत ते नाहीत. होत नाही. ओके. ते खूप लेट म्हणजे आपण जसं म्हणतो एखादी वस्तू बाहेर 8 दिवसात खराब होते. ती तिकडे महिनाभर गेली. हं, पण त्याला आपल्याला 15-15 दिवसाचं किंवा 1-1 महिन्याचं आपण तसं पॅकेजिंग करून प्रॉपर हं. करून ते ठेवू शकतो. ओके. आपल्याकडे मॉडर्न लाईफस्टाईल म्हणजे वेस्टर्न कल्चर फॉलो करणे हो. असा एक डोक्यामध्ये फिक्स इक्वेशन झालेलं असतं आणि त्या ह्याच्याखाली आपण सगळ्या ह्या गोष्टी करतो आणि ॲडव्हर्टायझिंगला खूप जास्त बळी पडून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आज हे लक्षात आलं असेल, की केलॉग्स असं नाही, कॉर्नफ्लेक्स आपण म्हणू कॉर्नफ्लेक्स. शकतो त्याला. कॉर्नफ्लेक्समधून किंवा तर ते आपलं फूड नाहीये. म्हणजे पुन्हा आपण ते जेनेटिककडे, ट्रॅडिशनकडे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या. सकाळचा नाश्ता तर तुम्ही सगळा सांगितलात, पण चहा किंवा कॉफीशिवाय कोणाचाही नाश्ता पुरा होत नाही. तर ती नेमकी कधी घ्यावी? चहा किंवा कॉफी किंवा तुम्ही इव्हन ग्रीन टी वगैरे हे सगळं म्हणाल, तर तुम्ही नाश्त्यानंतर घेऊ शकता. हो. फक्त त्याच्यात तुम्हाला तुमचा इनटेक बघायचा आहे, की मग तुम्ही तेवढे कार्बोहायड्रेट कमी खा. हं. मग तुम्ही चहा साखरेचा घ्या चालेल. ओके. पण जितकी ते शुगर ही जितकी कमी खाता येईल तितकं चांगलं. हं. कारण आपण ग्लुकोज जे आहे ना, आपल्याला कार्बोहायड्रेटमधनं ऑलरेडी मिळतंय. अच्छा. तर हे जे मला शुगरवाला चहा पाहिजे. हं, हं. बरेचसे डायबिटीसवाले लोकं जेव्हा आणि एक माइंडसेट असतो आपल्याला जेव्हा नाही म्हणतात ना, ही गोष्ट खायची नाही, तेव्हा जास्त क्रेव्हिंग होतं. सो त्या क्रेव्हिंगसाठी आपण हे सांगतो, की तुम्ही पहिले कार्बोहायड्रेट मग खा, की जी हं. इनडायरेक्ट शुगर तुम्हाला मिळते. हं, हं. डायरेक्ट शुगरनी काय होतं, ती फॅटमध्ये कन्व्हर्ट होऊन बसते. हं. कारण ती ऑलरेडी डायजेस्टिबल मोडमध्ये तुम्हाला करून दिलेली आहे. कार्बोहायड्रेट काय होतं, कार्बोहायड्रेट डायजेस्ट होऊन मग ग्लुकोजमध्ये फॉर्म हां. होतं. सो प्रोसेस्ड. प्रोसेस होतं आतमध्ये नॅचरली. हं. हे काय आहे, हे बाहेर प्रोसेस करून आपल्याला आत आत डायरेक्ट आपल्याला ती फक्त जिभेला आपण हं, जे हं, हं. म्हणतो ना, टेस्ट सटायटी, बड्स. टेस्ट बड्सला सटायटी देण्याकरता आपण ह्या गोष्टी करतो. ते करू नये असं म्हणत नाही. हं. कारण बऱ्याचदा आपल्याला काही सिच्युएशन्स असतात. पॅनिक सिच्युएशन असते किंवा आपल्याला टेन्शन असतं काही. त्यावेळेला सतत विचार येणं आणि हे सगळं असतं. त्यावेळेला आपोआप माइंड तुमचं त्याच गोष्टींकडे जातं. हं. तर तेव्हा तुम्ही खा, हं. पण ते लिमिटमध्ये खा. हं. आणि हे जेव्हा आपल्याला अवेअरनेस येतो ना, की अरे नाही, नाही, आपल्याला हे क्रेव्हिंग होतंय ना, म्हणजे काहीतरी आपल्याला मेंटली काहीतरी आपल्याला कुठेतरी स्ट्रेस आलाय किंवा हां. काहीतरी आपलं इम्बॅलन्स झालंय, त्याच्यामुळे होतंय. पण त्याला मी म्हणणार नाही, की त्या गोष्टींना तुम्ही मारा. मन मारून नाही करायच्या आहेत गोष्टी. हं. हां, मग तुम्ही 2 चमच्याच्या ऐवजी 1 चमचा साखर घाला. ओके. हळू ती अर्धा करा हं. आणि त्याच्यासोबत तुम्ही एखादं बिस्किट वगैरे खातच असाल, तेही हाय इन कार्बोहायड्रेट्सच बरोबर. आहे. सो तसं ॲडजस्ट करा. सो हं. चहा, कॉफी बंद करा, हे सांगणं बरोबर नाहीच आहे. अर्थात तेही आपल्याला लागतं. लागतं. बऱ्याच लोकांना ते संध्याकाळी 4-5 च्या वेळेमध्येही लागतं. हं. तर तेव्हाही मी म्हणेन, की तेव्हा एखादा तुम्ही ओट्सचा चिवडा किंवा अ, अ, मखाणे असे काहीतरी खाऊन मग तो चहा प्या. ओके. रिकाम्या पोटी रिकाम्या पोटी चहा घेऊ नका. चहा, कॉफी काही नाही.
मॉडर्न लाईफस्टाईल म्हणता तर आपल्या या लाईफस्टाईलमुळे खूप साऱ्या डिसीजेसना आपण आमंत्रण देतो आणि डिसऑर्डर्स खूप जनरेट झालेले आहेत आता. वुमन्समध्ये पण आहेत, स्त्रियांमध्ये पण आहेत आणि पुरुषांमध्ये पण आहेत. तर ह्या डिसऑर्डर्स जशा पी-सी-ओ-डी म्हणा, लवकर मेनोपॉज येणं म्हणा किंवा पुरुषांमध्ये ओबेसिटी म्हणा, स्ट्रेस ह्या सगळ्या आपण डिसऑर्डरच्या अंडर आपण त्या सगळ्यांना घेतो. बरं. तर ह्या सगळ्या डिसऑर्डर्स ज्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये येतात, या हेल्दी लाईफस्टाईल ठेवून आपण कंट्रोल कशा करू शकतो? या हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे आपलं जसं मी म्हणलं करेक्शन्स आपले करायचे आणि त्याच्यासोबत आपलं मेंटल करेक्शन एक लागतं हं, कायम. की प्रत्येक आता सगळ्या स्त्रिया सुद्धा आता आधीच्या स्त्रियांमध्ये हे नव्हतं. हं, कारण त्यांना जो स्ट्रेस होता, तो घरच्याच लेव्हलचा होता. हं. आधी फार म्हणजे वर्किंग वुमन नव्हत्या. एक 20-25 वर्षापूर्वीपर्यंत बरोबर. एवढं नव्हत्या वर्किंग वुमन. आता कसं झालंय आता आपण आणि मी म्हणत नाही की बायकांनी अॅम्बिशियस राहू नये, अजिबात नाही. उलट त्यांना केलं. प्रोत्साहनच देतो आपण. सो त्याच्यामध्ये कसं आहे ना, बाई आणि पुरुषांनी जेव्हा इक्वल होतोय ना आपण, हं, तेव्हा पुरुषाला बाईचा स्ट्रेस कळला पाहिजे हं, आणि बाईलाही पुरुषाचा स्ट्रेस कळला पाहिजे. हं, जेव्हा तुम्ही ॲज अ कपल जेव्हा आपण बघतो किंवा आपण घरात मुलांनाही बघतो. हं, सो मुलांमध्येही आपण बऱ्याचदा काय करतो, की मुलगा-मुलगी असेल घरामध्ये, मुलीला सगळं शिकवतो, हं, पण मुलाला नाही शिकवत. सो ती पहिले मेंटली आपल्याला ती इक्वालिटी आणायची आहे. हं. आणि मग जेव्हा ती इक्वालिटी येते, तेव्हा बाईसुद्धा मेंटली थोडी फ्री होते. बरोबर. सो घरातच जेव्हा या गोष्टी सुरू होतात ना, हं, तेव्हा मग तिला तो स्ट्रेस राहत नाही. म्हणजे तुम्ही बघाल मेनोपॉज वगैरे सुद्धा सगळ्या गोष्टी किंवा मेनोपॉजमध्ये जो त्रास होतो, जो हॉट फ्लशिंग आहे, चिड होणं आहे, जेव्हा घरातल्या बाईला समजलं जातं प्रॉपरली, हं, तिला थोडंसं त्रास होतोय, तिला आज त्रास नको. घरातले सगळे मिळून जेव्हा काम करतात, हं, तेव्हा ती बाईसुद्धा शांत राहते. तिलाही हा त्रास कमी होतो. हं, कारण आता काय झालंय विमेन एम्पॉवरमेंट आपण करायची तर आहेच आहे. पण त्याच्यासोबत काय झालंय, पुरुषांनी किंवा ओव्हरऑल सोसायटीनी असं केलंय, की हां, तुला नोकरी करायची आहे, तुला तुझं करियर करायचंय, करायचं. पण त्याच्यासोबत मुलं आणि ते पण तुला सांभाळायचं. घराचं पण सगळं सांभाळायचंय. तो पण तिला ॲडिशनल स्ट्रेस आहे ना. हं, तो कोणी समजून घेत नाहीये. पुरुष बाहेरून येतो, त्याचा तो बाहेरचा स्ट्रेस आहे आणि तो मॅनेज होऊ शकतो. पण हिला एकाच वेळेला 4 गोष्टी करायच्या आहेत. हं, करिअरही करायचं आहे, घरातले सगळ्यांचं बघायचं आहे, मुलांना मेन चांगलं वाढवायचं आहे आणि स्वतःचीही हेल्थ सांभाळायचं. बघायची आहे. तर ह्या 4 गोष्टी ती एकत्र करते. सो ती कुठेच पूर्ण पडत नाहीये असं तिला ते गिल्ट यायला लागतं. हं, हं, आणि ते गिल्ट आतनं खात जातं. मग ते इरिटेशन वाढणं, हं. मग स्ट्रेस वाढणं, मग स्ट्रेस ईटिंग, मग हार्मोनल इम्बॅलन्स त्याच्यामुळे. कारण तुम्ही प्रॉपर खातच नाहीये. बरोबर. स्ट्रेस ईटिंगमध्ये शक्यतो तुम्ही जंककडेच जातात. हं, मग तुमचं गट इम्बॅलन्स होतं. गट इम्बॅलन्स झाल्यावर तुमचा हार्मोन इम्बॅलन्स होतो. हार्मोन इम्बॅलन्स झाल्यावर ह्या अजून जसं म्हणलं मी मगाशी आगीत तेल ओतण्याचं काम. ते अजून आगीत तेल ओतण्याचं काम करतं. बरोबर. जसं पुरुषाचं पण मी म्हणेन, की जर बाईचं काम थोडंसं कमी स्ट्रेसचं असेल हं, किंवा जरी इक्वल असेल, तरी पुरुषालाही तिने तेवढं समजलं पाहिजे. हं, कारण पुरुष हे नॅचरली म्हणजे किंवा नॅचरली म्हणणार नाही, पण आपल्या सोसायटीमध्ये पुरुषांनी एक्सप्रेस करणं हं, म्हणजे त्यांची पुरुषार्थ कमी आहे किंवा त्यांची पॉवर कमी आहे हं. असं म्हणणं असतं. वीक आहे. वीक आहे असं. सो पुरुषार्थ म्हणजे आम्ही बाहेर काय झालंय किंवा बाहेरचा स्ट्रेस आम्ही घरात सांगणार नाही. नको उगाच तू स्ट्रेस घेशील. हं, मी माझं मॅनेज करतो. हे नाही झालं पाहिजे. हं, त्यांनी पण बाहेरचा स्ट्रेस येऊन सांगितला पाहिजे आणि तिने पण तेवढाच इक्वली तो समजला पाहिजे, हं, की त्याला काय स्ट्रेस आहे. आपल्याला जे कंडिशनिंग आत्तापर्यंत या जनरेशनपर्यंत झालंय, पुढच्या जनरेशनला आपण माइंडफुली त्या गोष्टी करतोय. हं, आता बऱ्याच बायका म्हणजे ज्यांना मुलं आहेत, ते बऱ्याच बायका आता करतात आहे, की घरात मुलांनी पण तसंच काम केलं पाहिजे. हं. सगळ्या म्हणजे घरकाम हे सगळ्यांचं काम आहे. बरोबर. नॉट आईचं किंवा बायकोचं नाही. नाही. सो ह्या जेव्हा गोष्टी आता होतात आहे, तर पुढे हा त्रास मे बी कमी होईल. हं, पण आत्ताच्या ज्या जनरेशनला त्रास आहे,
तो आहे की पुरुष एक्सप्रेसच करत नाही. कारण त्यांना ते लहानपणापासून कंडिशनिंग झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या आजोबा, वडिलांना सगळ्यांना बघितलेलं आहे, की ते बाहेरच तो स्ट्रेस काढतात. मग तो स्ट्रेस शरीरामध्ये आतून कसा पोखरतोय तुम्हाला, ते तुम्हाला कळत नाही. जितकं तुम्ही रडाल, जितकं तुम्ही एक्सप्रेस नॉट रडण्याने नाही, पण जितकं तुम्ही एक्सप्रेस कराल, बोलून, सगळ्या गोष्टींनी शांतपणे बोलून सगळ्या गोष्टी करून, तर तिथे बॅलन्स येतो आपला. सो मी म्हणेन जसा खाण्याने आपण हेल्थनी बॅलन्स आणतो डाएटनी, तसं आपण मेंटल हेल्थनी सुद्धा बॅलन्स आणणं गरजेचं आहे. म्हणजे मग ती हेल्दी लाईफस्टाईल त्याला म्हणता येईल. राईट. कारण आपण पुरुषांमध्ये बघतो, की आपल्याला हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त दिसतं. कारण तो स्ट्रेस कुठे स्ट्रेस कुठे एक्सप्रेसच एक्सप्रेस करायला त्यांना चान्सच नाहीये. आणि स्त्रियांमध्ये ह्या सगळ्या ज्या त्यांच्या बॉडीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होत असतात, त्या सगळ्या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम्स आपल्याला खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टी आता दिसायला लागल्यात. त्याला कारण मॉडर्न लाईफस्टाईलच्या अंडर तुम्ही जे हेल्दी म्हणून चुकीच्या पद्धतीने खाणं खाताय, खाणं खातात. तर तेही एक कारण आहे त्याच्यासाठी. बरोबर. तर ह्या सगळ्यासाठी म्हणजे आपल्याला एक प्रॉपर गाईडन्सची पण गरज आहे. आज आपण बोलतोय की हेल्थ विदाऊट मेडिकेशन या विषयावर आपण बोलतोय. तर अजूनपर्यंत आता हे सगळ्या डिसऑर्डरसाठी म्हणा किंवा आजारांसाठी औषधं तर आपल्याला घ्यावीच लागतात इनिशियली. तर मग आपली नुसती लाईफस्टाईल चेंज करून आपली ही औषधं बंद होणार आहेत का? किंवा कशी कमी होतील? यासाठी तुम्ही काय सांगाल? यासाठी चांगला प्रश्न आहे हा एकतर. यासाठी मी सांगेन, की जसं आपण औषधं कोणाला लागलेलीच आहेत, जसे कोलेस्ट्रॉलमध्ये स्टॅटिन्स चालू होतात. ती आपण बंद नाही करू शकत. हं. टोटल बंद नाही करू शकत. त्याची पॉवर कमी करू शकतो आणि त्याच्यासोबत जी काही अजून 1-2 औषधं दिलेली असतात हं, हं. कोलेस्ट्रॉलवर, ती आपण रिव्हर्स करू शकतो. ओके. पण स्टॅटिन एकदा लागलं की बंद नाही होत. एकदा ॲस्पिरिन लागलं हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल ज्यांना आहे त्यांना, हं. त्यांच्यासाठी बंद नाही होत. कारण ती बॉडीला ना त्या केमिकलची सवय लागते. ओके. सो ती मग मिनिमम आपण ते करू शकतो. म्हणजे हं. जसे इकोस्प्रिन वगैरे जे लोकं घेतात. हां. इकोस्प्रिन आहे, ॲस्पिरिन म्हणजे ती. हं. तर ती 100 ची आपण 25 वर आणू शकतो. अच्छा. किंवा त्याच्यासोबत ज्या अजून गोळ्या आहेत हं, त्यांना हं, हं. हायपरटेन्शनसाठी आहे किंवा कोलेस्ट्रॉलसाठी आहे किंवा डायबिटीजसाठी आहे. त्या आपण टोटली बंद करू शकतो. हं. थायरॉइड जेव्हा आपण म्हणतो की एकदा लागलं की लागलं तसं हं. नाही. हां. थायरॉइडच्याही गोळ्या आपण बंद करू शकतो, की किंवा ज्यांना बॉर्डर लाईन आहे, हं. त्यांचं आपण इझिली रिव्हर्स करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये कसं आहे, की तुम्ही थायरॉइडमध्ये मी म्हणेन स्ट्रेस फॅक्टर जो आहे, स्ट्रेस फॅक्टरला मी तर म्हणेन एखादा मेंटल हेल्थ एक्सपर्ट किंवा होमिओपॅथी आहे, बाजफ्लॉवर आहे. याच्यामध्ये तुम्हाला मेंटली तुम्ही रिलॅक्स करणं, तुमची हं. नर्व्हस सिस्टम जी स्ट्रेसमध्ये, फिअरमध्ये किंवा हं, फ्लाइट हं. सिच्युएशनमध्ये गेलीये, तिला काम डाउन करता येतं हं. आणि तेही मेडिसिन आपल्याला आयुष्यभर घ्यावी लागत नाही. ओके. ती तेवढ्या कंडिशन पुरता आपल्याला लागतात. हं. एकदा ते बाजफ्लॉवर होमिओपॅथीने तुमचा माइंडसेट किंवा एक आपण नर्व्हस सिस्टम जशी काम डाउन होते, हं. तसं आपण डायट सुद्धा त्याच्यासोबत देतो. जसं थायरॉइडमध्ये बऱ्याच लोकांना फक्त मीठ ते रिस्ट्रिक्ट करतात हां. किंवा आजकाल नवीन फॅड आलंय पिंक सॉल्ट. हं. पिंक सॉल्ट हे कधी घ्यावं, कोणी घ्यावं हे सांगितलंच नाहीये. बरोबर. ते फॅट डायटमध्ये सगळ्यांनी किंवा सेलिब्रिटीज सगळे सांगतात ते पिंक सॉल्ट खा, पिंक सॉल्ट खा. सगळे पिंक सॉल्ट खातात आहे. आधी पुरुषांना पण पुरुषांना थायरॉइडचा प्रॉब्लेम नव्हता. पण आता पुरुषांमध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम दिसायला लागलाय आणि जितके माझ्याकडे केसेस पुरुषांचे आलेले आहेत थायरॉइडसाठी, त्यांनी सांगितलं, "पण आम्ही तर पिंक सॉल्ट खातो." हं. पण तुम्ही आपल्या सॉल्टमध्ये आयोडीन का दिलंय? हं. कारण ते तेवढ्याच प्रमाणात आपल्याला जेवढ्याच प्रमाणात सॉल्ट पाहिजे, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला आयोडीन पण पाहिजे आहे. सो त्याच्यासाठी आपण सॉल्टमध्ये आयोडाइज्ड सॉल्ट देतो. हं. आपण आयोडाइज्ड शुगर किंवा अशा गोष्टी नाही दिल्यात. हं, हं. त्या काहीतरी रिसर्च करून दिलेल्या आहेत. बरोबर. पिंक सॉल्टमध्ये आयोडीनच नाहीये. कारण ती रॉ सॉल्ट आहे. रॉक सॉल्ट आहे. आपण जे काळं मीठ काळं म्हणतो, मीठ. सेंधव मीठ, या सगळ्या गोष्टींमध्ये नाहीये त्या गोष्टी. हं. सो आपल्याला सॉल्ट हे खायचंय. हां, त्याच्यात तुम्हाला सोडियम जास्त आहे. हं. सोडियममुळे जे तुम्हाला हायपरटेन्शन होणं किंवा हां. ब्लोटिंग होणं आहे, तुम्ही लो सोडियम आयोडाइज्ड सॉल्ट घेऊ शकता. अच्छा. हां, तसेही आजकाल मार्केटमध्ये येतात.
टाटाचेही येतात, बऱ्याच ब्रँड्सचे येतात त्याच्यामध्ये, की लो सोडियम आयोडाइज्ड सॉल्ट. पण तुम्ही पिंक सॉल्ट वरती गेलात, तर ते हेल्दी नाहीये. कुकिंगमध्ये जेव्हा आपण पोळीसाठी आपण पीठ कणिक भिजवतो, तेव्हा थोडंसं आपण मीठ घालतो किंवा भाजीमध्ये मीठ घालतो. ते आयोडाइज्ड सॉल्टच घातलं पाहिजे. पाहिजे तर लो सोडियम आयोडाइज्ड सॉल्ट घाला. अच्छा, हा तस महत्वाचा मुद्दा आहे. कारण आजकाल सर्रास सगळे पिंक सॉल्ट खातात आणि पिंक सॉल्टचे दुष्परिणाम आहेत. म्हणजे पण पिंक सॉल्ट नेमकं कधी खावं किंवा कोणी खावं? पिंक सॉल्ट हे जेव्हा तुम्ही वरून काही घेता ना सॅलड्समध्ये हां, किंवा कोणाकोणाला फ्रूट वरती पण घ्यायची मीठ. सवय असते, मीठ घ्यायची सवय असते. तेव्हा तुम्ही पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट अच्छा. वापरू शकता. पण ॲक्चुअल कुकिंगमध्ये हं, जेव्हा तुमचं हीटिंग प्रोसेस असते, हं. त्याच्यामध्ये आयोडाइज्ड सॉल्ट वापरा. म्हणजे तुम्ही सगळीकडनं बॅलन्स करता. अच्छा. की त्याच्यातही मी म्हणेन अगदी असं नाही की पिंक सॉल्टच वापरा वरून. त्याच्यातही तुम्ही लो सोडियम आयोडाइज्ड सॉल्ट घालू शकता. पण ज्याला असं डाऊट वाटतो की हं. नको जास्त सॉल्ट नको आपल्याला हं, बॉडीमध्ये, हं. सोडियम जास्त नको जायला. तेव्हा तुम्ही पिंक सॉल्ट वापरू शकता. जेव्हा तुम्हाला वरून काही सीझनिंग करायचं आहे हं, त्याच्यावर, तेव्हा. अजून थायरॉइडमध्ये गोष्टी अशा आहेत की ब्रोकोली, हं, कॉलीफ्लॉवर आपलं पत्ताकोबी, फुलकोबी, ब्रोकोली हे तिन्ही एका फॅमिलीचे आहेत. हं. सो ते तिन्ही खायचे नाहीयेत अरे बाप! त्यावेळेला. आणि हे कोणालाच माहिती नाहीये. म्हणजे खूप म्हणजे कमी कोणी लोकांना खायचे माहिती आहे. नाहीये? थायरॉइड असेल, तर कुठलाही हायपो असेल, हायपर असेल, त्यांनी कोबी, पत्ताकोबी, फुलकोबी हे खाऊच नये. ब्रोकोली हेही खाऊ नये. बटाटा कमी करावा, कांदा कमी करावा आणि त्याच्यासोबत तुम्ही अजून व्हेजिटेबलमध्ये म्हणलं तर हं. सोयाचे प्रॉडक्ट्स सगळे. सोयाबीन अख्खा, सोया चंक्स, सोया मिल्क हे काहीच नाही. सोया सॉस चायनीजमध्ये जे हं, वापरतो, ते हं. चायनीज सुद्धा कमी करायचं. कारण त्याच्यात ते अजिनोमोटो आणि हे घालतात ज्याच्याने थायरॉइड वाढतो. हं, हं. आणि नॉन-व्हेज सोर्सेसमध्ये आपण म्हणू तर शेल फिशेस हां. नाही खाऊ. फिशमध्येही फार कमी फिशेस आहेत जे आपण थायरॉइडमध्ये खाऊ शकतो. अच्छा. इझिली मिळणारे जे आपल्या कोस्टल इंडियन याच्यामध्ये पापलेट आणि सुरमई हं, हे आपण खाऊ शकतो. हं. पण प्रॉन्स वगैरे हे जे आहेत, ज्याला हार्ड शेल आहे, हां. क्रॅब राइट. हे सगळं नाही खाऊ. अच्छा. आणि हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. हो. आपण काय तोच एक कॉन्सेप्ट असतो की घरचं खातोय. हो. पण आपल्याला हे माहिती नसतं, तर सगळ्यात पहिले तर स्वतःचे डॉक्टर स्वतः बनू नका. कारण बऱ्याच सगळ्या गोष्टी ह्या कॉपी पेस्टच केलेल्या असतात. त्याच्यामध्ये काही सोया तर आजकाल म्हणजे एक ट्रेंड जसा येतो, त्या ट्रेंड वाईज सोया खूप मध्ये फेमस होतो. तर कधी पिंक सॉल्टचं एक ट्रेंड येऊन बरोबर. जातो आणि त्याचे दुष्परिणाम जे होतात, ते रिव्हर्स व्हायला पुन्हा खूप वेळ वेळ लागतो. लागतो. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करू नयेत. पण थायरॉइडमध्ये सुद्धा 2 प्रकारचे थायरॉइड असतात. म्हणजे एकतर एका थायरॉइडमध्ये वजन खूप कमी होतं किंवा कधी-कधी वजन खूप जास्त वाढतं. तर नेमका मला थायरॉइड आहे किंवा हे अ, कसं कळेल? कारण काय होतं, की आपण ब्लड टेस्ट रिपोर्ट्स वगैरे काढतो, डॉक्टरकडे पण जातो. पण आपल्याला रिपोर्ट थोडाफार समजता यावा, ह्याच्यासाठी तुम्ही काही गाईड करू शकता, की ब्लड टेस्टचा रिपोर्ट हा आपण हातात घेऊन कसा चेक करावा? हो. ब्लड टेस्टमध्ये तुम्ही जेव्हा रुटीन टेस्ट करता ज्याच्यात थायरॉइड येतं, शक्यतो थायरॉइड जेव्हा करतो तेव्हा आपण अंशापोटी करतो. हं, आता अंशापोटी करतो तेव्हा आपल्याला प्रॉपर बॉडीतलाही स्ट्रेस लेव्हलही आपल्याला कळतो, हं, की किती आहे. हं, तर त्याच्यामध्ये आपल्याला T3, T4 आणि TSH म्हणून असतं थायरॉइड प्रोफाइलमध्ये. हं, तर ते T3, T4 आणि TSHमध्ये TSH हा बेसिकली ईझी आहे समजायला लोकांना, की TSH जर 5च्या वरती असेल, हं, 5 पॉइंट काहीतरी असतं त्याच्या वरती असेल, तर तुम्ही हायपोथायरॉइडिझममध्ये जाता. म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतात त्याला. हं, सो ते कमी पडतं. सॉरी ते जास्त आहे. हं, सो त्याच्यामध्ये तुमचा हायपोथायरॉइड होतो हां, आणि TSH 0.1 च्या खाली असेल, तर तुम्ही हायपरमध्ये जाता. सो हा रिपोर्ट बघून तुम्हाला अंदाज येतो. हं, पण अर्थात मी म्हणेन मेडिकल एक्सपर्टीज शिवाय जाऊ नये कारण त्याच्यात अलोंग विथ TSH त्याच्यात T3, T4चं पण आपण रीडिंग घेतो हं, आणि त्याप्रमाणे आपण थायरॉइडचे डोसेस ठरवतो. हं, सो पहिल्यांदा जेव्हा एक्स्ट्रीम जर तुमचं TSH खूपच वाढलंय, हं, हायपोथायरॉइडिझममध्ये आहे. सो पहिले तर तुम्हाला इझिली थंडी वाजणं
आपल्या जे समजणारे सिम्प्टम्स आहेत. इझिली थंडी वाजणं. अक्षरशः आपण म्हणतो ना, भूक कमी लागते पण वजन वाढतंय. ह्या गोष्टी होणं आणि हेअर लॉस. अच्छा. हेअर जेव्हा आपले थिनिंग व्हायला लागतं. जनरली बायकांमध्ये हेअर लॉस होत नाही. जसा पुरुषांमध्ये जेनेटिक असतो, बॉल्डनेस असतो तसा होत नाही. पण बायकांमध्येही एक बॉल्ड पॅच दिसायला लागतो किंवा जो आपण पार्टिशन करतो ती वाढायला लागते. तेव्हा आणि थकवा खूप येतो. सो म्हणजे काही न करता थकवा येतो. म्हणजे आपल्याला ती एनर्जी अप डाऊन नाही. सतत लो आहे. तर मग समजायचं आणि काही केसेसमध्ये मी हे पण बघितलं की स्किन आणि नेल्स वरती एक्झिमा सारखे आपल्याला रॅशेस येणं किंवा खाज येणं, हे सगळ्या गोष्टी होणं. हा सगळा जो एक सिम्प्टम्सचा एक बंच आहे. सगळे हे थायरॉइडच्यामुळे होणारे हायपरथायरॉइडिझममुळे होणारे आहेत. हायपरमध्ये काय होतं, भूक खूप लागते, पण वजन कमी होतं. अच्छा. हायपोमध्ये जसं उलट आहे, की भूकच लागत नाही पण वजन वाढतंय. हायपरमध्ये भूकही लागतेय, पण वजन झपाट्याने कमी होतंय. अच्छा. अर्थात त्याला अजून वजन कमी होण्याला काही अजून वेगळेही कारणं असू शकतात. पण त्यातल्या त्यात प्रायमरी कारण आपण हे धरू शकतो, की थायरॉइड आहे. असू शकतो हायपोथायरॉइडिझम. प्लस त्यांना खूप घाम येतो. बसल्या-बसल्या एसीमध्येही त्यांना घाम येतो. मी 18 वरती एसी ठेवलात, तरी त्यांना मध्ये एक पॅच येतो, की जे मेंटली जरी वर्क करत असतील बसल्या जागी, त्याचं ऑफिसचं काम करताय किंवा कोणाशी तरी बोलताय, तर ते सतत रुमाल घेऊन पुसतातच आहे. इतकं. म्हणजे त्यांना पटकन गरम होतं. हायपोमध्ये पटकन थंडी वाजते. अच्छा. या गोष्टी होतात. सो हे डिफरन्शिएटिंग फॅक्टर्स आहेत थायरॉइडमध्ये. बऱ्याचदा हे थायरॉइडचे जे फॅक्टर्स आहेत, ते दिसूनही येत नाही. म्हणजे मी काही पेशंट्स असे बघितलेत, की ज्यांचं TSH 12-15 आहे. पण त्यांचं वजन नाही वाढलंय. पण त्यांना पिरियड्सचा त्रास चालू झाला. ओके. की पिरियड्स इरेग्युलर झाले त्यांचे. सो प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळे-वेगळे असतात. पण जेव्हा आपण बेसिक गोष्टी घेतो त्यांच्यात काही त्याच्यामध्ये आपण हेअर लॉस बघितलेला आहे. केस स्टडीजमध्ये, की ज्याच्यामध्ये हेअर लॉस पण आहे. पण आता ते त्याला काय म्हणतात, की इरेग्युलर पिरियड आहे. तर एखाद वेळेस PCOD-PCOSमुळे सुद्धा असू शकतो. पण हे सगळे थायरॉइड सुद्धा हा हार्मोनचाच रिलेटेड आहे. हार्मोनल इम्बॅलन्समुळेच होणाऱ्या गोष्टी आहेत. PCOD-PCOS आहे, ह्याही हार्मोनमुळेच होणाऱ्या गोष्टी आहेत. सो आपला जो कॉर्टिसॉल लेव्हल आहे, त्याच्यासोबत आपण कॉर्टिसॉल चेक करायचं. कॉर्टिसॉल हे स्ट्रेस हार्मोन आहे. अच्छा. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, तेव्हा कॉर्टिसॉल वाढलेलं असतं. तर ते कॉर्टिसॉल लेव्हल आपल्याला सांगतं, की बॉडी किती स्ट्रेसमध्ये आहे. ओके. जरी तुम्ही फिजिकली काही स्ट्रेस घेतला नाहीये, पण मेंटल स्ट्रेस किती आहे, हा एक हे ब्लडचं आपण रिपोर्टमध्ये बघू शकतो, की कॉर्टिसॉल किती आहे. मग त्याच्या कॉर्टिसॉल सोबत थायरॉइड असणं किंवा PCOD-PCOS असणं, कोलेस्ट्रॉल असणं, डायबिटीस असणं, या सगळ्या कॉर्टिसॉलशीच रिलेटेड गोष्टी आहेत. अरे बापरे! स्ट्रेसशी रिलेटेड. पण ह्या सगळ्याला आपण डिसऑर्डर्स म्हणतो. मग त्या आपल्याला परत ऑर्डरमध्ये आणता येतात का? हो. ऑर्डरमध्ये आणता येतात. जसं की आपण डाएटमधनं आणतो त्याला ऑर्डरमध्ये. जसं मी म्हणेन कोलेस्ट्रॉल आहे. कोलेस्ट्रॉल बऱ्याचदा एक मिसकन्सेप्शन आहे, की बॉर्डर लाईन किंवा बॉर्डरच्या थोडं जरी वरती गेलंय कोलेस्ट्रॉल, तरी लगेचच गोळी स्टार्ट केली जाते. कारण आपण स्पेशलिस्टकडे जातो, लगेच ते गोळी स्टार्ट करतात. पण आयडियल आणि काय होतं पेशंट सुद्धा ना म्हणजे ज्यांना कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलंय, तेही थोडे पॅनिक मोडमध्ये जातात. तर घरचंच खातोय, तरी कसं काय कोलेस्ट्रॉल वाढलंय? जरी तुम्ही त्यातल्या त्यात मी म्हणेन तुम्ही घाण्याचं तेल जे आपण म्हणतो कोल्ड प्रेस्ड ऑइल, ते सगळं खाऊनही मी कसं काय मला कोलेस्ट्रॉल आलं लवकर. तर तो स्ट्रेस फॅक्टर आहे. तुम्ही गोळ्या घेताय, पण तुम्ही त्या स्ट्रेसलाच काढत नाहीये. हळू-हळू स्ट्रेस वाढणार आहे, तशा गोळ्याही वाढत जाणार आहेत. इथे आपण कसं मॅनेज करणार? तर डाएटनी पण मॅनेज करतो, स्ट्रेस पण मॅनेज करतो त्याच्यामध्ये. पण जेव्हा आपण कोलेस्ट्रॉल पहिल्यांदा रीड करतो ना, की टोटल कोलेस्ट्रॉल वाढलंय किंवा LDL वाढलंय. पण त्याच्यासोबत आपण हे रीड करत नाही, की HDL-LDL रेशिओ एक जर नॉर्मल लिमिटमध्ये असेल, तर मग गोळी घेण्याची गरज नाहीये. तो डायट आणि तुमचा एक स्ट्रेस मॅनेजमेंटनीच रिव्हर्स होतो. अच्छा. बऱ्याचदा आपण रिपोर्ट बघून डायरेक्ट स्पेशलिस्टकडे जातो. ट्रायग्लिसराइड्स पण जे कोलेस्ट्रॉलच्या रिपोर्टमध्ये येतात, लिपिड प्रोफाइलमध्ये. ट्रायग्लिसराइड्स सुद्धा आपण सर्वात बेस्ट एक्सरसाइज ट्रायग्लिसराइड्ससाठी आहे वॉकिंग. 30 ते 40 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग तुम्ही केलंत,
तर ट्रायग्लिसराईड विथ डायट आणि माइंडसेट अर्थात हं. ते जर तुम्ही केलं तर तुमचं ट्रायग्लिसराईड रिव्हर्स होतात. LDL HDL रेशिओ जो आहे तो जर नॉर्मल असेल आणि तुम्ही त्याच्यासोबत स्टॅटिन चालू केलं एखादं मॉडर्न मेडिसिन मधलं, मग स्टॅटिन आयुष्यभर घ्यावंच लागतं जसं मी मगाशी म्हटलं. सो त्याच्यासाठी आपण पहिले म्हणजे मी एन्करेज नाही करत आहे. हां, अर्थात काही लोकांना त्याच्यासोबत काही त्रास असतील, ब्लॉकेजेस असतील, काही असतील तर त्यांनी जरूर मॉडर्न मेडिसिन घ्यावं. पण जर सुरुवातच असेल, म्हणजे आजकाल लोकांना आपण बघतो 35-40 मध्येच हो. कोलेस्ट्रॉल, डायबिटीज येतंय. सो ते जर हाय रिस्कवरती नाहीये, तर मी तर म्हणेन पहिले त्यांनी न्यूट्रिशन आणि एक माइंडसेट हा रिसेट करावा. तुम्ही एखाद्या होमिओपॅथकडे एखादा बॅचलर थेरपिस्ट किंवा एखादे मेंटल थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट वगैरेकडे जाऊन त्या थेरपीज घेऊन आणि त्याच्यासोबत तुम्ही किंवा न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन जेव्हा तुम्ही न्यूट्रिशनिस्टकडे जाताय तेव्हा तुम्ही मग सायकोलॉजिस्टकडे पण जा, की ज्याच्याने तुमचं न्यूट्रिशन प्लस मेंटल हेल्थ तुमची एकत्र ट्रीट होते आणि त्याच्याने डिझीज रिव्हर्स होतं. सो त्याच्यामध्ये अजून काही टिप्स डाएटच्या द्यायच्या म्हणलं तर आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल वाल्यांनी शेंगदाणे खाऊ नये. पण शेंगदाण्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल आहे हे कोणी सांगत नाही. सो गुड कोलेस्ट्रॉलनी काय होतं HDL म्हणतात गुड कोलेस्ट्रॉल, हाय डेन्सिटी लिपिड. हाय डेन्सिटी लिपिड ना आपल्या आर्टरीजमध्ये किंवा आपल्या लिव्हरमध्ये जे फॅट साठलेलं आहे ते घेऊन गटमध्ये टाकून एक्सक्रीट करतात. अच्छा. ते HDLचं काम आहे. आणि LDL म्हणजे आपले जसे रिफाइंड गोष्टींनी आपलं रिफाइंड ऑइल आहे, रिफाइंड फ्लॉर आहे. त्याच्याने आपलं LDL फॅट वाढतं. LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपिड. लो डेन्सिटी लिपिड हे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात कॉमन अच्छा. लँग्वेज. गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. सो बॅड कोलेस्ट्रॉल जेव्हा आपलं हाय असतं, तेव्हा ते काय करतं, की जे सगळं बॉडीतलं हेल्दी फॅट पण आहे ना, ते साठवून आर्टरीमध्ये टाकतं आणि लिव्हरमध्ये टाकतं. त्याच्यामुळे फॅटी लिव्हर होणं अच्छा. आणि हार्ट किंवा आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस येणं हे सगळं होतं. सो आपल्याला LDL कमी करायचंय, HDL चांगलं ठेवायचं. सो HDL मध्ये काय गोष्टी येतात? आपल्याला सगळे नट्स, ज्याच्या पुढे नट लागतं ते सगळे पीनट, कोकोनट आणि तुमचे सगळे वॉलनट, कॅश्यू, आल्मंड्स त्याच्यामध्ये. हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात खायचंय. फक्त मॉडरेशन मध्ये खायचं. कॅश्यू मी म्हणणार नाही दिवसाला 4 ते 5 च्या वरती नाही खाऊ. कारण ते जास्त गुड कोलेस्ट्रॉल पण चांगलं नाही. तर आणि ते हीट करतं परत बॉडीला त्याचे अजून वेगळे पण इम्पॅक्ट्स होतात बॉडीवरती. सो मॉडरेशनमध्ये रात्रभर भिजवून या गोष्टी खाव्यात. शेंगदाणे आहे आपल्याकडे प्रत्येक आपल्या रिजन प्रमाणे शेंगदाण्याचा वापर असतो. आपल्याकडे ठेचा, चटणी त्याच्यामध्ये असतो. साऊथलाही तुम्ही बघाल शेंगदाण्याची लाल चटणी असते आणि ती तेवढ्याच प्रमाणात. आपण ठेचाही एवढाच घेतो, आपण भाजी एवढा ठेचा घेतो किंवा आपण भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालतो. तो तेवढ्याच प्रमाणात खायचा आपल्याला. अगदी आपण बाउल भरून आज मला कोलेस्ट्रॉल म्हणून बाउल भरून आपण शेंगदाणे नाही खाऊ. येता जाता शेंगदाणे खाण्याची सवय खूप खूप लोकांना असते. त्यांच्यासाठी मी म्हणेन की त्यांनी खाऊ नये असं नाही, पण कमी प्रमाणात खावं. जसं आपण रिजन वाईज तीळ आहे किंवा आपलं मोहरी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा गुड कोलेस्ट्रॉल आहे. तर आपण रिजन वाईज सुद्धा तेल त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं. कोल्ड प्रेस तेलामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं. रिफाइंड तेलामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल असतं. सो गुड कोलेस्ट्रॉल आपण जेव्हा छोट्या फोडण्या डीप फ्राईंग मध्ये मी म्हणेन तुम्ही रिफाइंड वापरू शकता. अच्छा. बट ते आपण आजकाल लोक अवेअर झालेत त्याच्यामुळे एअर फ्राय करतात किंवा डीप फ्राईंगला कमीच जातात. फार जात नाही त्या गोष्टींमध्ये आजकाल. तर मी म्हणेन की कोल्ड प्रेस तुमच्या रिजन वाईज. साऊथ इंडियन लोक कोकोनट ऑइल वापरतात मोस्टली सगळ्या गोष्टींमध्ये. नॉर्थची लोक तिळाचं किंवा मस्टर्ड ऑइल वापरतात. आणि आपल्याकडे आपण शेंगदाण्याचं तेल वापरतो. सो रिजनल गोष्टींवाईज तुम्ही तुमचे तेल वापरा. उगाचच सनफ्लॉवर रिफाइंड, राईस ब्रॅन रिफाइंड या सगळ्या गोष्टींमध्ये जाऊ नका. या 4-5 बेसिक गोष्टी आहे. जितकं आपण बेसिक आपल्या रूटला राहू, जसं आपण इव्हन स्पिरिच्युअली म्हणतो किंवा आपण त्याला सायकोलॉजिकली म्हणतो, की जितकं रूटेड राहू, ग्राउंडेड राहू, तितकं आपण हेल्दी राहू. तर हेच ते रूट्स आणि ग्राउंड्स आहेत.
मेंटली आणि फिजिकली जे आपण बॉडीला खाऊन जे देतोय, हं. जितकं रूटेड राहू तितकं चांगलं. ओके. म्हणजे आपण हेल्दी लाईफस्टाईल करत असताना अ, हेल्दी फूड तर खायचंच आहे, पण रिजनल फूडवरती पण भर दिला गेला पाहिजे. बरोबर. आणि कोणतं फूड कधी खावं याच्याने पण बऱ्याच गोष्टी अफेक्ट होत आहेत. बरोबर. तर मला एक सांगा, की आता हेल्दी लाईफस्टाईल विदाऊट मेडिकेशन करायचं असेल, जे कोणी बॉर्डर लाईनला आहेत किंवा ज्यांना नुक अ, थोडेसे डिसऑर्डर झालेले आहेत, हं, पण हं. आपल्याला कंट्रोल करायचंय रिव्हर्स सगळं करतात. आणि हेल्दी लाईफस्टाईलकडे जायचंय. तर एक दिवसभराचा एक आपण त्यांना काही चार्ट किंवा सकाळी उठल्यापासून काय खावं रात्री झोपेपर्यंत आणि त्याच्याबरोबर काय एक्सरसाइज म्हणा किंवा एक्सरसाइज. एक लाईफस्टाईल राइट, राइट. पूर्ण दिवसाचं असं सांगू हो. एक जेनेरिक सांगते कारण प्रत्येकाचं एक बरोबर. पर्सनल हे असतं. ज्यांच्या वेळा आता ऑफिसच्या वेळा असतात, काही असतात त्याच्याप्रमाणे आपण पर्सनल देतो. पण त्यातल्या त्यात मी म्हणेन, की तुमचा जर अ, एक 12 तासाचा फास्टिंग रात्रीचं झालं पाहिजे. हं, सो तुम्ही जर सकाळी 7 वाजता नाश्ता करताय, तर तुमचं रात्रीचं जेवण हे 7 वाजता झालं पाहिजे. त्याप्रमाणे आपण आपलं डायट प्रत्येकाचा हं, देतो. सो एक्झाम्पल देते, लवकर जर कोणी जात असेल ऑफिसला 7 वाजता म्हणजे खाऊन निघत असेल, तर त्यांच्यासाठी मी म्हणेन, की तुम्ही 5:30 ला उठा. 5:30 पावणे 6 ला एक एक ग्लासभर पाणी जर सवय नसेल, तर एक ग्लासभर पाणी तोंड न धुता पहिले, हं, ब्रश न करता पहिले ते प्या. हं, त्याच्यानंतर तेवढ्याच 15 मिनिटात ब्रश करून झाल्यावर 15 मिनिटात काहीतरी जसं मी म्हटलं मगाशी भिजवलेले काही नट्स खा. हं, त्याच्यानंतर तुम्हाला वॉकला जायचं असेल, काही एक 15-20 मिनिटाची एखादी एक्सरसाइज करा हं, आणि मग तुमचं येऊन आवरा किंवा फिमेल्सला मी म्हणेन तुम्ही घरकाम किंवा डबा वगैरे बनवता, हं, ते सगळं करा. त्याच्यानंतर एखादं फ्रूट किंवा एखादं काकडी झाली, टोमॅटो झाला, हं, ते पटकन आपल्याला खाता येण्यासारखं आहे हं, स्लाईस करून, हं, ते खा. हं, आणि मग तुमचं ब्रेकफास्ट. मग त्याच्यामध्ये तुम्ही आजकाल इन्स्टंट ओट्सचे पण म्हणजे ते जरी इन्स्टंट असले, तरी ते त्यातल्या त्यात हेल्दी आहे. हं, तुम्ही भिजवून ठेवून द्या 5:30-6 वाजता. हं. 6:30 ला त्याचा उपमा पोह्यासारखं तुम्ही त्याला फोडणी घालून हां. ओट्स खा. त्याच्याने तुम्हाला हाय फायबर मिळेल, की त्याच्याने तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या गोष्टी करायला नको. हं, त्याच्यातच तुम्ही भाज्या ॲड केल्या, तर हं, तुम्हाला पोह्यासारखं पण वाटेल. हं, तुम्हाला त्या भाज्याही ॲड होतील त्याच्यामध्ये. जर तुमचा वेळ थोडासा नंतरचा आहे, तर मग तुम्ही जेव्हा काही एक्सरसाइजला जर 7:00-7:30 ला जाताय, तर एखादं फ्रूट खाऊन जा. हं, ज्याच्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते. कार्बोहायड्रेटही मिळतंय, फायबरही मिळतंय आणि नॅचरल शुगरही मिळते हं, तुम्हाला त्याच्यात. सो मग ते खाऊन किंवा एखादा शेक प्रोटीनचा पिऊन जा. हं. आणि मग वॉक करून आलं किंवा एक्सरसाइज करून आलात. त्या एक्सरसाइजमध्ये मी म्हणेन सकाळच्या वेळेमध्ये ॲट लीस्ट 20 ते 25 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग झालं पाहिजे अच्छा. किंवा थोडंसं रनिंग आपण फास्ट. म्हणू. जसं 1 मिनिटाचं जॉगिंग टाइप. रनिंग, जॉगिंग टाइप करायचं, 5 मिनिटं चालायचं. हं, असं हळू-हळू. हं, मी म्हणणार नाही उद्यापासून जॉगिंग, रनिंग एकत्र चालू करा असं नाही. थोडं-थोडं, एक आठवडा त्याला वेळ द्या. आज जर तुम्ही म्हणजे या आठवड्यात जर तुम्ही 5,000 6,000 स्टेप्स करतात आहे, तर पुढच्या आठवड्यातलं टार्गेट ठेवायचं की 7,000 स्टेप्स करतोय. ओके. त्याच्यापुढे 8,000. कारण काय होतं बॉडीला ती सवय नसते. हं. बॉडीला एकदम तुम्ही एक्सरसाइज दिली तर बॉडी दुसऱ्या दिवशी नको. नाही म्हणणार आहे. नको उठू आता. हे दुखतंय, ते दुखतंय असं होईल. सो ग्रॅज्युअली स्टार्ट करायच्या आहेत या गोष्टी. मग त्याच्यानंतर तुमचा ब्रेकफास्टमध्ये तुम्ही नॉन-व्हेजमध्ये तुम्ही काही चिकनचे पीसेस, ग्रेव्ही जितकी कमी खाता येईल ना नॉन-व्हेजमध्ये हं, तितकी चांगली. जर तुम्हाला काही थायरॉइड वगैरे काही नाहीये, फिशचे कटलेट्स वगैरे सुद्धा खाऊ शकतात, जे एअर अच्छा. फ्राय करून म्हणा. हं, कारण फिश हे लीन मीट आहे. हं. सो तुम्ही लीन मीट सर्वात चांगलं ओके. वेट मॅनेजमेंट आणि डिसीज रिव्हर्सलसाठी. हं, थायरॉइड वगळता आपण ह्या सगळ्या डिसीजेसमध्ये फिश खाऊ शकतो. ओके. आणि थायरॉइड आणि हायपरटेन्शन. सी फूड नाही खाऊ शकत हं. त्या ह्याच्यात जास्त. सोडियम जास्त असतं. सोडियम. आणि मग तुम्ही व्हेजिटेरियनमध्ये मी म्हणेन मूग डाळीचे किंवा मिक्स डाळीचं आप्पे हं. किंवा चिला म्हणतो आपण, डोसा, तोच. हे सगळं खाऊ शकतो. अ, इडली सांबार जेव्हा आपण घेतो तेव्हा खूप माइंडफुल राहायचं असतं कारण गरम-गरम इडली आपल्याला हं. खूप आवडते. आवडतं. आणि काय होतं त्याच्यामध्ये 2 ते 3 इडली हे नॉर्मल एका अडल्ट माणसाला 30-40 वर्षाच्या बाई किंवा पुरुष त्यांना 3 इडलीपेक्षा जास्त नाही खाल्लं पाहिजे. अच्छा.
चटणी सुद्धा एक मोठा स्पून, हं. कारण त्याच्यात कोकोनट असतं, आपण काही कोणाचे शेंगदाणे असतात, काय असतात. सो ते त्याच्यावरती नाही गेलं पाहिजे. सांबार तुम्ही एक वाटीभर सांबार त्याच्यात भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करून घ्या. हं. तर हा बॅलन्स डाएट म्हणतो आपण त्याला, की तुम्ही 3 इडली, चटणी आणि सांबार. बऱ्याचदा काय होतं, की आपण खूप कमी म्हणजे महाराष्ट्रीयन्समध्ये मी म्हणेन, की आपण खूप कमी खातो आणि आपल्याला आवडतं. या सगळ्या गोष्टी आवडतात, गरम-गरम गोष्टी. तर आपण ते टेंड करतो जास्त खायला. हां. तो एक इव्हन असतो डोसे विषय, की बनवताय किंवा चिला गरम-गरम बनवताय, खाल्लं गरम-गरम आहे तर खा, खा. ते नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्या आधी तुम्ही एखादं काहीतरी फायबर खाल्लंय आणि मग जसं बऱ्याचदा मी म्हणेन प्रोटीन शेक्स आपल्याला ते अजूनही टॅबू केलंय, की प्रोटीन शेकमुळे लोकांना हार्ट अटॅक येतात हां. किंवा ते जिममध्ये लोकं जिमिंग करता कोलॅप्स होतात आहे. तर त्याच्यामुळे नाहीये. त्यांचा स्ट्रेस लेव्हल पण तेवढाच आहे आणि त्यांचं डायट रॉंग आहे. त्याच्यामुळे होतंय. जिमिंगमुळे कोणाला हार्ट अटॅक नाहीये. आज तुम्ही रात्री पार्टी केलीये, मी म्हणेन लोकं कॉर्पोरेटमध्ये जनरली फ्रायडेजला पार्टी करतात. सॅटर्डे, संडेला ऑफिस नसतं किंवा त्यांचं रुटीन नसतं, जिम नसतं, काही नसतं. तेव्हा त्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आणि सडनली मंडेला उठून ते वेट लिफ्ट करतात. तर हार्टला प्रेशर येणारच आहे किंवा तुम्ही सॅटर्डे नाईटला पार्टी केलीये, मंडेला तुम्ही एकदम जिम करताय आणि सॅटर्डे, संडे तुम्ही काहीच केलेलं नाहीये. हार्टला ती सवय 2 दिवसाची ती तुम्ही रिलॅक्स केलंय आणि एकदम आपण जसं म्हणतो एकदम उठू नये. हां. त्याला चक्कर येते किंवा काय. ते तसंच आहे. हार्टला तुम्ही एकदम पंपिंग देताय. तर हार्ट कन्फ्यूज होतं. मग कार्डियाक अरेस्टच्या केसेस वाढतात त्याच्यामुळे. जिममध्ये जे कोलॅप्स झालेले आहेत लोक. तुम्ही रॉंग डाएट केलंय. तुम्ही रात्री अल्कोहल कन्झ्युम केलंय. तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन झालंय. ते इन्फ्लमेशन 2-3 दिवस आराम करून, डाएट करेक्ट करून कमी करा. मग जिम करा. तुम्ही काय करताय? डाएट करेक्ट करत नाही आहात. इन्फ्लमेशन बॉडीमध्ये तसंच आहे. इन्फ्लमेशन स्ट्रेसमुळे आहे. ते बॉडीमध्ये तसंच ठेवलंय आणि तुम्ही अजून वरून हार्टलाही अजून स्ट्रेस देताय, बॉडीला अजूनही स्ट्रेस देताय. मग हार्ट फ्लिकर म्हणजे आपण जसं म्हणतो फ्लिकर होतात गोष्टी. हार्ट कसं एका रिदममध्ये पंप पंपिंग करत असतं. ते मग बऱ्याचदा थांबून जातं. त्याला कार्डियाक अरेस्ट म्हणतो. आणि कार्डियाक अरेस्टमध्ये आपल्याला अजून एक म्हणू ना फिजिकल एज्युकेशनमध्ये आपलं जे कमी पडतो आपण, की आपल्याला कार्डियाक अरेस्ट रस्त्यावरही कोणाला झाले किंवा जिममध्ये कोणाला झाले, तर लोकांना माहिती नाहीये. कारण ते गोल्डन 7 to 9 मिनिट्स असतात. ज्याच्यामध्ये आपण त्याला परत रिवाईव्ह करू शकतो. पण ते जर 7 ते 9 मिनिटं गेली, तर मग इट इज अ लाईफ थ्रेटनिंग थिंग. सो त्याच्यामुळे त्याचा अवेअरनेस आणणं, इमर्जन्सी मेडिसिनचा अवेअरनेस, मॉडर्न मेडिसिन त्याच्यात खूपच चांगलं आहे. तर ते आणणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा तुमची सुरुवात आहे या गोष्टी होण्याची, त्याच्यात तुम्ही पटकन मॉडर्न मेडिसिनकडे जाण्यापेक्षा मी म्हणेन जितकं नॅचरोपॅथी वाईज तुम्ही जाऊ शकाल, तितकं चांगलं. कोलेस्ट्रॉल म्हणा, थायरॉइड म्हणा, ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी, पीसीओडी, पीसीओएस. आपण हॉर्मोन थेरपी देतो. हॉर्मोन थेरपी ही वर्षातनं 6 महिनेच आपण देऊ शकतो. अच्छा. त्याच्याने आपल्याला आर्टिफिशियलीच काळी येते. ओके. नॅचरली नाही येत. आर्टिफिशियली ते हॉर्मोन आपल्यामध्ये आहेत म्हणून येते. तुम्ही बॉडीला तुमच्या परत रेग्युलरेट कसं कराल? रिपेअर कसं कराल? आपण पंखा बंद पडला तर आपण लगेच बदलत नाही ना पहिले. आपण त्याच्यात पहिले काय बिघाड झालाय तो बघतो. मग आपण दुरुस्त करतो. अगदीच त्याचा एंड कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही आपण अगदीच जेव्हा एंड व्हायची त्याची लाईफस्टाईलच आता लाईफ स्पॅनच आता तिकडे एंड होतोय. ते बघून मग आपण गोष्टी चेंज करतो. सो माझं म्हणणं असं आहे, की रिपेअर पहिले स्टार्ट करा. रिपेअर अँड रिस्टोअर पहिले स्टार्ट करा. मग तुम्ही एकदम जे सपोर्ट जो आहे ना, तो लास्टला येतो या सगळ्या मेडिसिन्सचा. आपला लंच आणि संध्याकाळचं इव्हनिंग स्नॅक्स आणि डिनर राहिलं. हो. लंच आणि इव्हनिंग स्नॅक्समध्ये पण 3-1 तासाचा हे पाहिजे. मी मगाशी एक पॉइंट सांगायचा राहिला, की तुमचा ब्रेकफास्ट आणि लंच मध्ये सुद्धा खूप जर वेळ जात असेल, तर एक छोटासा मिड मॉर्निंग स्नॅक्स घ्यावा. त्याच्यामध्ये तुम्ही अगेन हँडफुल गोष्टी. एक मुठं पण चणे खाल्ले, शेंगदाणे खाल्ले किंवा चिवडा, नुसता कुरमुऱ्याचा चिवडा घेतला. साधा आपल्यात घरी
केलेलं भडंग असते हं. किंवा चिवडा असतो तो किंवा मखाणे. हं, घरी तुपामध्ये थोड्याशा आपण हे करतो. तूप अगेन गुड कोलेस्ट्रॉल. हं. सो त्याच्यामध्ये आपण जर फ्राय करून घेतलं, तर ते आपल्याला लंच जर आपला लेट होणार असेल, तर ते ओव्हर ईटिंगमध्ये जाऊ देत नाही. जाऊ. आणि आपण किंवा त्याच्यामध्ये ताक, दही, ताक ज्याच्याने आपल्याला गट बॅक्टेरिया मिळतो चांगला, फर्मेंटेड असतं म्हणून. हं, तर दही, ताक किंवा फ्रूट किंवा असे छोटेसे स्नॅक्स. हं, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता तेव्हा एखादं छोटं स्नॅक किंवा तुम्ही छोटेसे फ्रुट्स कॅरी करू शकता. हं. दही, ताक जर इझिली तुमच्या कॅन्टीनमध्ये अवेलेबल असेल तर ठीक आहे. नाहीतर स्ट्रेस घेण्याची गरज नाही. जेव्हा घरी असतात तेव्हा सकाळच्या वेळेमध्ये दही, ताक घेऊ शकता. मग लंच येतो. लंचमध्ये सुद्धा तीच प्रोसेस आहे. हं, पहिले तुम्ही फायबर खा. सॅलड पहिले खा. त्याच्यात तुम्ही प्रोटीनमध्ये इधर तुम्ही प्रोटीन शेक पिऊ शकता किंवा तुम्ही डाळ जर नेता आली तर पण ते फार सगळ्या लोकांना ईझी नाहीये तेवढं सगळं कॅरी करणं. तर तुम्ही पनीर किंवा स्प्राउट्स हं, घालून तुम्ही सॅलड करू शकतात, की ज्याच्यात तुमचा प्रोटीन आणि फायबर इंटेक बॅलन्स होतो. हं, आणि मग तुम्ही पोळी हं, किंवा काय म्हणतात त्याला भात जे काही नाही तसं हं. राईस असेल किंवा रोटी असेल, बिर्याणी असेल, काही असेल. ते तुम्ही त्याच्यात एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स कुक करून हं, ते घेऊन जाऊ शकतात. सो लंचमध्ये मी म्हणेन, की 25% तुमचा फायबर गेलं पाहिजे, 25% तुमचं प्रोटीन गेलं पाहिजे पोटात. हं, मग उरलेल्या 25% मध्ये तुमची भाजी, हं. नुसती भाजी हां, अच्छा. पोळीसोबत नाही. हां. नुसती भाजी, कुक केलेली भाजी. ती तुम्ही एक डबा जेवढा नेतात त्याच्यातली अर्धी तरी भाजी खायची हं. आणि मग उरलेली भाजी पोळी. अच्छा. त्याच्यामध्ये काय होतं ना, नॅचरली आपलं कार्ब्स कमी होतात. हं. पोळी आहे, भाकरी आहे, राईस आहे, डोसा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कार्ब्स जास्त पराठा आहे, हे सगळे कार्ब्स देणारे आहेत. आणि आपण ऑफिसमध्ये बऱ्याचदा एकाच जागी बसून काम असतं आपलं. आपण मूव्ह होत नाही. हं, सो मग नॅचरली आपल्याला कार्ब्स कमी लागतात त्याच्यामुळे. आणि मग संध्याकाळचं हे सगळं झालं. त्याच्यासोबत एखाद वेळेस तुम्ही ताक परत पिऊ शकता. ओके. कारण ते डायजेशन चांगलं करतं तुमचं. ताक आहे, दही आहे. त्याच्यात तुम्ही काही ॲडिशनमध्ये थोडीशी मिरपूड टाकली पचायला म्हणून किंवा हिंग टाकलं, जिरेपूड, धणेपूड टाकली थंडाव्यासाठी पोटाच्या. तर ते चांगलं आहे. मग 4-5 वाजताच्या स्नॅक्समध्ये जसं मी म्हणलं आपण त्यावेळेला मी म्हणेन आठवड्यातनं एकदा जेव्हा तुमचं क्रेव्हिंग होतंय, हं. वडापाव, समोसा वगैरे या सगळ्या गोष्टींचे जे क्रेव्हिंग होतं, हं. ब्रेड पकोडा वगैरे अशा हां. सगळ्या गोष्टींचं. ते आठवड्यातनं एकदा तुम्ही ह्या वेळेत खाऊ शकता. अच्छा. त्याच्याने काय होतं, की तुमची इच्छा पण मारली जात नाही, मन मारलं जात नाही. तुम्ही खाऊन त्या वेळेत खाऊन सुद्धा वजन कमी करू शकता. अच्छा. किंवा एखाद्याला चीज सँडविच, चीज टोस्ट वगैरे जे हाय फॅट हां. आहे, ते 4 वाजता पचतं. कारण काय आहे, आपल्याला अजून आपलं मूव्हमेंट आपली निदान पुढचे 3-4 तास होणार. होणार असते किंवा आपण घरी जाणार असतो, काही हं. करणार असतो. त्यावेळेमध्ये आता पावसाळ्यामध्ये जसं मी म्हणलं भजी खायची इच्छा होते. हो. चहाच्या आधी भजी खा ना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला फ्राईड खाल्ल्याचं पण सटायटी मिळते. हं, तुमच्यामध्ये फायबर पण जातं. कांद्यामुळे म्हणा किंवा बटाटा तुम्ही कुठलीही भजी करा, पालकाची भजी हं. कुठलीही. त्याच्यामुळे तुम्हाला ती सटायटी पण मिळते. हां. समोसा पण मी म्हणेन, की त्याच्याने ती सटायटी मिळते. लोकं असतात ना, मी 3-3 महिने समोसा खाल्ला नाहीये, मी हां. वडापाव खाल्ला नाही, तरी माझं वजन कमी होत नाही. ते मेंटली तुम्ही मेंटली खाताय तुम्ही हां, वाट मेंटली बघताय. तुम्ही त्याला सटायटी तुम्हाला मिळाली नाहीये. हं. तुम्ही त्यावेळेत खा किंवा चाट आयटम्स आहेत तुमचे, ते त्यावेळेत खा 4-5 वाजता. पण आठवड्यातनं एकदा एक-एक आयटम. दररोज 4 वाजता एक-एक आयटम नाही. तसं. सो ते एक करू शकता ज्याच्याने तुमचं मन मारलं जात नाही आणि सगळं खाताय तुम्ही. तरी वेट लॉस किंवा तुमचा जो डिसीज रिव्हर्सल आहे तो होतो. आणि मग संध्याकाळी 7 वाजता जर तुम्ही सकाळी 7 ला ब्रेकफास्ट केला. जर तुम्ही घरीच येताय 9-10 वाजता तर आय वुल्ड से की प्रिफर करीन की तुम्हाला जर कॅन्टीनमध्ये तिथे काही त्यातल्या त्यात हेल्दी ऑप्शन मिळत असेल तर ते किंवा घरातनं 2 डबे कॅरी करा. हं. आजकाल बऱ्याच ऑफिसेसमध्ये रेफ्रिजरेटर्स आहेत, ओव्हन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही जेवण गरम करू शकता. बरोबर. मी म्हणेन तुम्ही 2 डबे कॅरी करा त्यावेळेला. आणि अजून एक सांगायचं राहिलं की जेव्हा तुम्ही जेवणामध्ये किंवा घरी असताना जेव्हा आपण जेवतो, तेव्हा ही एक चूक आपण मोठी करतो की पोळी पण खातो, म्हणजे हं. चपाती म्हणा त्याला, हं. ती खातो आणि त्याच्यासोबत राईसही खातो. हां.
ते नाही केलं पाहिजे. जर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये राईस खाताय, तर रोटी नाही घ्यायची. अच्छा. जर रोटी खाताय, तर संध्याकाळी राईस घ्या, पण 8 वाजेच्या आत खात असाल तर राईस घ्यायचा. ओके. आणि त्यालाही कुक करायची एक पद्धत आहे. हं. जसं मी मगाशी म्हणलं, एक फायटिक ॲसिड असतं. प्रत्येक ग्रेनवरती असतं. हं. तर आपण स्प्राउट तेवढ्याकरता करतो, की म्हणजे कडधान्य जे आपले असतात, ते कच्चे असतात. त्याच्यावरती फायटिक ॲसिड असतं. तर त्याला आपण अर्धा-अर्धा इंचाचे मोड तरी आले पाहिजे. बरोबर. म्हणजे ते फायटिक ॲसिड ती लेयर निघून त्याच्यावरची जाते. निघून जाते. आणि आपण आता प्रेशर कुक करतो हं. गोष्टी. आधी कसं व्हायचं चुलीवरती किंवा गॅसवरती स्लो सुद्धा स्लो कुकिंग होत होतं. तर ते स्लो कुकिंगमध्ये न्यूट्रिशन राहायचं, हं. पण जे ह्या अँटी न्यूट्रिएंट आहे, तो निघून जायचा. हं. तो लेयर निघून जायचा. कारण त्याच्यावरती जो फोम येतो, हां. तो फोम आपण काढून टाकतो. पण आता प्रेशर कुकरमध्ये आपण तो फोम नाही काढू शकत. हं. मग त्याला काय उपाय आहे? तर त्याला असा उपाय आहे, की तुमच्याकडे तुम्हीच स्वतः जरी कुक करत असाल किंवा एखादी कुक असेल, तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये ती 8-9 वाजता येऊन जाते तुमचा डब्बा, टिफिनच्या वेळेमध्ये. त्यावेळेला डाळ-तांदूळ भिजवून ठेवा. मिनिमम 2 ते 3 तास डाळ-तांदूळ भिजले पाहिजे हं. कुकरमध्ये कुक करायच्या आधी. अच्छा. आणि मग ते परत 2दा-3दा धुवा. हं. त्याच्यावरती तो एक पांढरा लेयर असतो फायटिक ॲसिडचा, हां. तो निघून जातो. ओके. आणि त्याच्याने ते पचायला डाळी आपण म्हणतो ना आजकाल बऱ्याच लोकांना तूर डाळ पचत नाही, हो. गॅसेस होतात किंवा हं. चणा डाळ पचत नाही, गॅसेस होतात. मग त्याच्यासाठी हे रिझन आहे. कारण फायटिक ॲसिड जेव्हा तुमच्या लेयरमध्ये जाऊन बसतंय, हं. स्टमकच्या याच्यामध्ये जाऊन बसतंय, क्लिअर. तुम्हाला ते गॅसेस, ब्लोटिंग होणं, ओके. न्यूट्रिशन न मिळणं, ह्याच सगळ्या गोष्टी होणार आहेत. सो त्याच्यासाठी आपण डाळी जितक्या भिजवून म्हणजे ॲट 3 तास तरी भिजवली गेली पाहिजे. डाळ डाळ तांदूळ. भिजवायची, मग पाणी काढून टाकायचं आणि फ्रेश परत पाणी घालून मग 2दा-3दा डाळ धुवायची. धुवायची आणि त्याच्यावरती मग आपल्याला तो कुकरला पांढरा लावायची. लेयर निघून जेव्हा जातो, कंप्लीट जेव्हा ट्रान्सपरंट पाणी दिसतं, हां. तेव्हा ती कुकरला लावायची. डाळ आणि तांदूळ दोन्ही. अच्छा. जेव्हा आपण बासमती किंवा बाहेर आपण जीरा राईस वगैरेही करतो, हं. जेव्हा बाहेर कुक करतो तेव्हा. तेव्हाही बासमती पण ॲट 1.5 ते 2 तास भिजवला गेला भिजवायचं. पाहिजे. बरोबर. किंवा त्यातल्या त्यात हेल्दी ऑप्शन मी म्हणेन ब्राउन राईस आहे. जो अर्धा-पाऊण तास आधी भिजवला पाहिजे. की ज्याच्यावरती तुम्हाला फायबर पण मिळतं. ओके. कारण त्याच्यावरचं जे लेयर असतो, हं. ब्राउन लेयर असतो, त्याच्यामध्ये खूप फायबर असतं. आजकाल आपण ग्लुटन इंटॉलरन्स खूप बघतोय. 15-20 वर्षापूर्वी कुठे होता ग्लुटन हं. इंटॉलरन्स? आपण पण सगळेजण पोळी, भाकरी हो. हे सगळं खाऊनच खाऊनच मोठे आहे. झालेलो हो. आहोत. ग्लुटन इंटॉलरन्स हा आत्ताच्या व्हीटमुळे आलेला आहे. ओके. सो हा आता हायब्रिड व्हीट आहे. आपण कितीही म्हटलं ऑर्गॅनिक आपण घेतोय, तरी हं. आपल्याला माहिती नाहीये हा 100% ऑर्गॅनिक आहे की हं. नाही. सो त्याच्यासाठी मी म्हणेन त्याला अल्टरनेटिव्ह जसं मी व्हाईट राईसला म्हणेन ब्राउन राईस आहे किंवा रेड राईस आहे. हं. त्याच्यासोबत आपल्याला व्हीटला अल्टरनेटिव्ह आहे खपली व्हीट. अच्छा. सो खपली व्हीटमध्ये अगेन तो नॉन प्रोसेस्ड व्हीट असतो. हं, हं. आपल्याला आपण जरी घरी गहू आणून दळून आणला, नाही तर बाहेरचे जे आपण तयार रेडीमेड पिठं आणतो, तिथं अजिबात नाही हं. घेऊ. पण जरी आपण घरी गहू दळून आणला, तरी आपल्याला गव्हाची ऑथेंटिसिटी माहिती नाहीये, किती बरोबर. ऑथेंटिक आहे, हं. किती ऑर्गॅनिक आहे. सो त्यातल्या त्यात मग मी म्हणेन खपली गहू चांगला आहे, नॉन प्रोसेस्ड आहे. कारण आता जे पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे हं. आपल्याला फार्मर्सला जी डिमांड मीट करायची आहे, बरोबर. त्याच्यासाठी त्यांनी हायब्रिड गहू केलेला हं. आहे. तर हायब्रिड गहूमध्ये पेस्टिसाइड्स खूप वापरले जातात आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप कमी मिळते. ती ॲज गुड ॲज मैदा आपण म्हणू म्हणजे आपण जेव्हा तो दळून आणतो, हं. तेव्हा तो ॲज गुड ॲज मैदा आहे आपल्यासाठी. आणि मैद्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्लुटन इंटॉलरन्स जो आहे, तो होतो. त्याच्यामुळे जितकं आपण खपली गहू, ब्राउन राईस की जे आपले आधीचे जे रूट्स आहेत सगळे, हं. अगेन रूटिंग तितकं करू, तितकं चांगलं. बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये तर आपण भाकरी जास्त खात होतो पहिल्यापासूनच. गव्हापेक्षा भाकरी खावी का नाही? भाकरी कुठलेही मिलेट्स, ज्वारी, बाजरी, जव वगैरे म्हणतात ते सगळं कायम चांगलं. कधी पण. रिजनल जसा साऊथमध्ये ते कुट्टूचं पीठ असतं, हं, त्याचे हं. डोसे असतात. त्यासाठी. ते सगळं चांगलं. सो रिजनल अगेन मी म्हणेन ते चांगलं. गहू कसा आहे, गहू वाईडस्प्रेड आहे इंडियामध्ये आणि त्याचा आता आपल्याला डिमांड मीट करायला म्हणून त्यांनी हे केलं. ज्वारी, बाजरी अजून तसं झालेलं नाहीये आणि ते मिलेट आहे ते हाय इन फायबर आहे. हं. गव्हापेक्षा त्याच्यात फायबर जास्त आहे.
सो भाकरी खावी किंवा आजकाल लोकं ज्वारीची आणि बाजरीची पोळी बनवतात. हां. त्याला गरम पाण्यामध्ये भिजवून अच्छा. त्याला चपातीसारखं आपण लाटून पण करू शकतो. म्हणजे हं. ज्यांना भाकरी नाही बनवता येत, हं. त्यांनी मग ज्वारी, नाचणी हां. डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे नाचणी. सो ते त्याच्या तुम्ही रोटी बनवू शकतात. तुम्हाला लिंक्स इझिली अवेलेबल असतात हो. रेसिपीजच्या, की ते गरम पाण्यात फक्त ते एक आहे, की त्याला गरम पाण्यात भिजवावं लागतं. ते छान फुलतात, ईझी टू डायजेस्ट आहे. हाय इन कॅल्शियम नाचणी, हाय इन आयर्न आणि हाय इन फायबर. ओके. सो या गोष्टी आपण करू शकतो. आता आपण जे डायट प्लॅन बघितला, ह्याच्यामध्ये वर्किंग क्लास आपण बघितला, जेन्ट्स किंवा स्त्रियांचा आणि पुरुषांचा. पण एका जागी बसून राहणाऱ्या क्लासमध्ये हे एजेड लोकं किंवा रिटायर्ड झालेले माणसं आहेत 50-55च्या पुढचे लोक. तर त्यांच्याकडे पण आजकाल एका जागी बसून असतात. सगळ्यांकडे मोबाईल असतात. मोबाईलवरती नाहीतर स्क्रीन टाईम त्यांचाही वाढलेला आहे आणि म्हणावं तसं त्यांचाही वॉक आता राहिलेला नाही. तर आणि प्लस एज फॅक्टर आहे. तर या वर्गासाठी आपण काय गाईडलाईन्स देऊ शकतो? या वर्गासाठी पहिले तर मी पहिला हे म्हणेन जो मला इम्पॉसिबल वाटतोय कारण आम्ही आमच्या घरातही बघतोय, की त्या एजचे लोकं मोबाईलला खूप ॲडिक्ट झालेत. एक ठराविक वेळ स्वतःसाठी दिला पाहिजे पहिला. त्याच्यामध्ये तुम्ही वॉक करा, योगा करा, ही मोबिलिटी थोडी घरातल्या घरात ज्यांना नाही खाली उतरता येते किंवा ज्यांच्याकडे लिफ्ट नाहीये म्हणून ते वॉकला जाऊ शकत नाही. घरातल्या घरात वॉकिंग करा किंवा योगासनं करा. काही-काही जे तुमचे अगेन त्याच्यात काही जॉइंट पेन असेल वगैरे ते सगळं पहिले डॉक्टरला किंवा तुमच्या एक्सरसाइज म्हणजे कन्सल्ट. ट्रेनरला कन्सल्ट करून तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. पण मोबिलिटी ही सगळ्या वयामध्ये असलीच पाहिजे. हं. हा अंडरलाईंग एक रूल आहे. आणि मग त्याच्यासोबत तुम्ही डायटमध्ये थोड्याफार फरकाने हाच डायट आहे. फक्त काय आहे त्यांची नॅचरली भूक कमी झालेली असते. सो त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी कमी-कमी करा. हं. पण साधारण हा डायट आहे ना, हा डायट सगळ्यांनाच लागू होतो. ओके. हा असं नाहीये की म्हणजे 60च्या किंवा 65च्या वरती लोकांना अजून काही वेगळं. हं. कारण हा अगेन रिजनल रूटवाला डायट आहे आपला. हं. सो हाच डायट फक्त त्याला कंपल्सरी तुमचा एक वेळ मोबाईल सोडून हं. हा असला पाहिजे. आणखीन एक की रात्री सुद्धा तुम्ही जेवणानंतर स्क्रोलिंग करत बसण्यापेक्षा तुम्ही स्ट्रोलिंग केलं 20-25 मिनिटाचं, हं. तरी चांगलं. त्याच्यानी पण काय होतं स्ट्रेस हार्मोन असतो आपला वॉकिंगने स्ट्रेस हार्मोन खूप कमी होतो. कॉर्टिसॉल लेव्हल वॉकिंगने कमी होतात. कमी. सो तुम्ही कुठल्याही स्ट्रेसमध्ये असाल, कुठल्याही एज ग्रुपमध्ये असाल, वॉकिंग 20 मिनिटं दिवसातनं सकाळी आणि 20 ते 25 मिनिटं संध्याकाळी किंवा तुम्हाला एकत्र सकाळी 40-45 मिनिटं वॉक करता येत असेल, तर ते हे झालंच पाहिजे. हं. किंवा फिजिकल एक्सरसाइज, सायकलिंग आहे, रोविंग आहे, हं. ही झालीच पाहिजे. तुम्ही वेट ट्रेनिंग वगैरे तो नंतरचा भाग आला. तुम्हाला जेव्हा मसल बिल्ड करायचं आहे, त्याच्यात तुम्ही वेट ट्रेनिंगमध्ये जा. पण मोबिलिटी पहिली बेसिक पण आपल्याला जी ॲक्चुअली कसं मोबिलिटी आहे. होतं, ते 55च्या पुढचे जे लोकं आहेत, त्यांच्यामध्ये ऑलरेडी गुडघ्याचे त्रास अनेकांना असतात. खाली उठता-बसता येत नाही. बॅक पेन्स असतात. म्हणजे त्यांची जी काही लाईफस्टाईल आत्तापर्यंत होती, त्याच्यामुळे जे डॅमेज झालेलं आहे, ते झालेलंच आहे. तर आता त्यांना पुढचं जे लाईफ आहे, हे जास्तीत जास्त हेल्दी राहण्यासाठी आणि त्यांचं मेडिकेशन कमी करण्यासाठी आपण त्यांना छोटे-छोटे काय टिप्स किंवा काय गाईडलाईन्स देऊ शकतो? जसं गुडघ्याचं तुम्ही बोललात, अगदीच जर जॉइंट मधली जी गॅप आहे, ती पूर्णच कमी झालीये, तर त्याला नी रिप्लेसमेंट आपण आजकाल बघतोय खूप आहे. नी रिप्लेसमेंट किंवा तुम्ही अगदी त्याच्यामध्ये फिजिओथेरपीने किंवा एक्सरसाइजने जर ती रिस्टोर करण्यासारखी असेल, तर ते करावं. नाहीतर नी रिप्लेसमेंटला जाण्याशिवाय त्याला काही पर्याय नाहीये. हं. पण नी रिप्लेसमेंट झाल्यावरही आपण आपली जी 40शीतली 45शीतली जी लाईफस्टाईल आहे, हं. ती लवकरात लवकर चालू करणं, हं. हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये. इर्रिव्हर्सिबल असेल डॅमेज, तर तो पहिले आपल्याला स्ट्रक्चरल जो डॅमेज आहे, तो आपल्याला ऑपरेशननी करायचा आहे. ज्यांना कोणाला ऑपरेशनही नाही करता येत तर त्यांनी घरातल्या घरात थोडे आजकाल आपल्याला YouTubeवर कुठेही आपल्याला किंवा तुम्ही एखादा पर्सनल ट्रेनर वगैरे जर घेतलात, तर तुम्हाला नीचे स्ट्रेंथनिंगचे किंवा हिप जॉइंटचे स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइजेस मिळतात. हं. तर ती घरातल्या घरात ती एक्सरसाइज पहिले करावी. हं.
कारण एक्सरसाइजला आपण आयुष्यातनं मायनस करू, मोबिलिटीला आपण आयुष्यातनं मायनस करूच शकतो. ती केल्यानंतर आपण आपला डायट जो आहे त्याच्यामध्ये मी म्हणेन, ज्याच्यामध्ये ऑइलिंगसाठी आपल्याला मी म्हणेन आपण बिंबीतनं कॅस्टर ऑइल टाकणं. अच्छा. हे खूप चांगलं आहे. ओके. ऑइलिंग होतं. आपल्याला गटमध्ये ऑइल जातं. गटमध्ये ऑइल गेल्यावरती ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, की ज्यांना चालल्यावर किंवा चहा प्यायल्यावरच प्रेशर येतं. हां. कॅस्टर ऑइलला इतकी त्याची क्षमता आहे, की ते स्किनचे सगळे बॅरियर्स क्रॉस करून आत टिश्यूपर्यंत जातं. अच्छा. सो ते गटमध्ये जातं. ते तुम्हाला गुडघ्यामध्ये सुद्धा जर तुमचं ऑइलिंग जे म्हणतो आपण जे फ्रिक्शन होतंय, तो जे सायनोव्हियल फ्लुइड असतं, ते फ्लुइड कमी झालंय. सो ते याच्या करायला आपण कॅस्टर ऑइलचा मसाज हे सगळं करू शकतो. कॅस्टर ऑइल तुम्ही काही-काही लोकं 15 दिवसातना किंवा एक जुनी लोकं बघा करायची. प्यायचे. सो ते एक तुम्ही करू शकतात. फक्त एक आहे की कॅस्टर ऑइल घेतलं की त्या दिवशी आणि त्याच्या नेक्स्ट डे जरा हलका आहार करायचा असतो. मऊ खिचडी किंवा अगदीच डाळ-भात, अगदीच प्लेन डाळ-भात वगैरे असं सगळं खायचं असतं. सो तो एक आपण आहारात 15-15 दिवसांनी एक मेंटेनन्स जो म्हणतो ना आपल्या बॉडीचा, तसा करू शकतो किंवा कोकोनट ऑइल सुद्धा, व्हर्जिन कोकोनट ऑइल हे सुद्धा आपण बेंबीत सोडू शकतो, टाळूला लावू शकतो. हे काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्याने आपल्या बॉडीमध्ये जो इम्बॅलन्स झाला आहे स्ट्रेसमुळे, तो बॅलन्स आउट होतो आणि त्याच्या डायटमध्ये मी म्हणेन जसं कोकोनट ऑइल सुद्धा लोकं पितात. सो तेही करू शकतात. ऑइल पुलिंग आहे. दातासाठी आपण करतो आणि गटसाठी आपण करतो. ऑइल पुलिंग सकाळी उठल्या-उठल्या करणं. हेही खूप चांगलं आहे. ज्याच्याने तुमचं गट चांगलं राहतं. ॲसिडिटी कारण जसं मी म्हणलं गुडघ्यामुळे तुम्हाला चालता येत नसेल. बसून-बसून तुमचं जेवणही कमी झालंय, पण गॅसेस झालेले आहेत. तर गट मायक्रोबायोम्ससाठी ऑइल पुलिंग करणं, ताक, दही हे चांगल्या प्रमाणात फ्रेश ताक आणि दही हां. बाजारातलं ताक आपण किंवा बाजारातलं दही आपण आणून जे फ्रिजमध्ये ठेवतो आणि तेच रोज-रोज घेतो ते नाही. ते तुम्ही थोडंसं आणा, बाहेरचं दही घरी त्याचं ताक दही करा आणि त्याच्यातनं तुम्ही त्याचं ताक करू शकतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही आहारात आणल्या, ते काही चेंजेस केले, तर तुम्हाला एक्सरसाइज नसेल करता येत तरी त्यातल्या त्यात तुम्ही हेल्दी जगताय. मला वाटतं डॉक्टर शर्मा आज डॉक्टर्स डेच्या दिवशी आपल्याला हेल्थ विदाऊट मेडिकेशन या टॉपिकवर आपण खूप छान चर्चा केली आणि अ, बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या आणि एक तर स्ट्रेस, तुमचं गट्स आणि तुमची खाण्याची पद्धत. म्हणजे जरी तुम्ही हेल्दी घराचं बनलेलं फूड खात असाल, तरी सुद्धा ते कोणत्या वेळेला वेळ. कोणतं खाताय आणि त्याच्यासाठी कोणतं ऑइल यूज करताय. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि आजचा एपिसोड तुम्हा सगळ्यांना खूप महत्त्वाचा असा वाटलाच असेल. ज्या काही शंका असतील त्या आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अ, यापूर्वी सुद्धा डॉक्टर शमानी आपल्याला होमिओपॅथीसाठी गाईड केलेलं आहे, बाचफ्लॉवरसाठी गाईड केलेलं आहे. त्याचे पण लिंक्स आपल्या व्हिडिओच्या खालती आहेत. तुम्हाला कोणताही मदत हवी असेल, तर त्यांचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये दिलेले आहेत. तुम्ही जरूर त्यांना संपर्क साधू शकता आणि त्यांच्या गाईडन्स पर्सनल गाईडन्स घेऊ शकता. सो पुन्हा एकदा डॉक्टर्स डेच्या दिवशी तुम्ही येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक यू.